नाना पाटेकर बेळगावला आले आणि माझ्या वडिलांना भेटले आणि त्यांची अशी इच्छा होती की त्यांना एक सिनेमा करायचा होता, ज्या सिनेमामध्ये त्यांना हेच दाखवायचं होतं की एका सैनिकाला कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग मिळतं आणि एक सैनिक ज्याला ट्रेनिंग मिळतं तो अनुशासित कसा होतो. नाना पाटेकर एक व्यक्ती म्हणून अतिशय देशभक्त, समाजाच्या वेगवेगळ्या पैलूंशी जागृत असलेले आणि अतिशय इमोशनल व्यक्ती आहे. नाना पाटेकर जितके मोठे कलावंत तितकेच मोठे ते विचारवंत पण आहेत आणि त्यांचे विचार इतके प्रगल्भ होते आहेत अजूनही. त्याचा उद्देश असा होता की मला प्रत्येक डायलॉग ह्या सिनेमाचा, प्रत्येक सीन ह्याच्याद्वारे जो ऑडियन्स आहे, जो प्रेक्षक आहे, जो हा सिनेमा बघायला येणार आहे, त्याला काही ना काही उद्बोधन मिळायला हवं. आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी 1 वर्ष सैन्यात द्यावं तरी ते प्रॅक्टिकल नाही आहे, कारण आपल्या देशाची जनसंख्या बघा, ते डिसिजन मेकिंग कपॅसिटी मुलांमध्ये कमी होत जाते, कारण त्यांना प्रत्येक गोष्ट स्पून फीड केल्या जाते. लागेल लागू द्या, रक्त निघू द्या, खर्चटू द्या, कारण लागल्याशिवाय तो शिकणार नाही. लागल्याशिवाय त्याला ते काय होतं, झोमणं म्हणजे काय, दुखणं म्हणजे काय हे कळणार नाही. आणि आजकालची जी नवीन पिढी निघते ना, ती अशी लॉलीपॉप पिढी निघते. त्यांना तुम्ही थोडंसं रागवा की घळघळ गंगा जमुना व्हायला लागतात. नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. अनुशासन हे आपल्या प्रत्येकालाच एक बंधन वाटत असतं, पण हेच अनुशासन पुढे जाऊन आपल्याला एक चांगलं नागरिक घडवतं. अशाच अनुशासित घरात वावरलेली व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. त्या लेट कर्नल सुनील देशपांडे यांच्या कन्या, प्रहार समाज जागृती संस्थेच्या त्या सचिव आणि वेगळीच ओळख करून द्यायची झाली तर सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना त्या नाना मामा म्हणतात. आपल्यासोबत आज आहेत रिटायर्ड फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे. खरं तर डिफेन्स पर्सन आपल्यासमोर बसल्यावर एक दडपण असतं, पण गप्पा इतक्या छान रंगल्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात ते दडपण निघून गेलं. या व्हिडिओमध्ये आपण सैन्य, सैनिक, सैन्याची भाषा, कमांडोज या विषयावर बोललेलो आहे. 1965च्या भारत आणि पाक या दरम्यान कर्नल सुनील देशपांडे हे युद्धात सक्रिय होते. त्यावेळी त्यांना शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या समाधीचं रक्षण करण्याची कार्य मिळालेलं होतं. त्याच समाधीच्या काही अंतरावर किक्कर टॉवर होता. त्या किक्कर टॉवरला काबीज करून त्याला उद्ध्वस्त करण्याची वेळ भारतीय सेनेवर आली होती. त्याची एक छोटीशी गोष्ट या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला नक्कीच ती लक्षात येईल. नाना पाटेकर आपल्या इंटरव्ह्यूजमध्ये, आपल्या व्हिडिओजमध्ये प्रहार या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करत असतात. त्याच प्रहार चित्रपटामध्ये कर्नल सुनील देशपांडे यांनी त्या कमांडोजला ट्रेनिंग दिलं होतं. त्यावेळी शिवाली मॅडम अवघ्या 10 वर्षाच्या होत्या. त्या प्रहार चित्रपटामध्ये त्यांनीही एक छोटासा रोल प्ले केलेला आहे, ते तुम्हाला लक्षात येईलच. समाजात वावरत असताना आपली काहीतरी जबाबदारी असते, ते हा चित्रपट आपल्याला शिकवून जातं. कुटुंबासोबत बसून बघता येईल असेच कंटेंट आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सहकुटुंब हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मुलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा. आणि व्हिडिओ इतका शेअर करा की प्रत्यक्ष नाना पाटेकर यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि पुढच्या खेपेला ते स्वतः आपल्या स्टुडिओमध्ये असतील आणि आपल्यासोबत गप्पा करतील, अशी मी आशा करते. शेवटी माणसाने आशावादी असायलाच पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ शूट करत असताना मी आणि माझ्या टीमनी भरपूर एन्जॉय केलं. तुम्हालाही तो व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद. नमस्कार मॅम. नमस्कार. आमच्या नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप स्वागत. धन्यवाद. मॅडम, तुम्ही कर्नल सुनील देशपांडे यांच्या मुली आहात.
एक डिफेन्स पर्सनच्या घरातलं वातावरण कसं असतं म्हणजे मुलांना वाढवण्यापासनं? खरं सांगायचं तर मी लहानपणापासून माझ्या वडिलांबरोबर राहिलीच नाही. मी नागपूरला माझ्या आजी-आजोबांकडे राहिली. बरं. कारण शिक्षणामध्ये मग खूप म्हणजे शाळा बदला सतत आणि हे प्रॉब्लेम्स व्हायचे. आणि माझा जन्म हा 1974चा आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये कसं होतं, की आजकाल प्रत्येक ठिकाणी हे केंद्रीय विद्यालय आहे. त्या काळी प्रत्येक ठिकाणी नव्हतं. आणि त्या काळी जे पोस्टिंग्ज राहायचे बाबांचे, म्हणजे 3-3 वर्षांनी बदल्या व्हायच्या. तर ते जे असायचं ते माझ्या वडिलांनी जवळजवळ त्यांच्या 30 वर्षांच्या सैन्याच्या कारकिर्दीमध्ये अ, त्याच्यातले 15 वर्ष ते फील्ड एरियाला होते. फील्ड एरिया म्हणजे सीमेवरती. मग ते आहे ते नॉर्थ ईस्ट असेल किंवा नॉर्थ असेल. आणि त्याच्यामुळे मग आई आमच्याच बरोबर नागपूरला राहायची. मग अशा वेळेला मग परत कुठे शाळा बदला, नागपूरला या. त्याच्यामुळे मी लहानपणापासूनच माझ्या आजी-आजोबांकडे राहिली. आणि जेव्हा सुट्टी मिळायची त्यावेळेला जेव्हा बाबा आणि आई यायचे, तेव्हा सुट्ट्यांमध्ये म्हणजे बाबांना जेव्हा सुट्टी मिळायची, तेव्हा त्यांच्या सुट्ट्यांमध्ये मग आमचा संपर्क व्हायचा. आणि नॅचरली आता पोरगी जर वर्षभर नाही भेटली आणि सुट्ट्यांमध्ये भेटली, तर आपण खूप अशी अपेक्षा ठेवतो. सिव्हिलियन व्यक्ती नॅचरली अपेक्षा ठेवेल, की खूप लाड करेल आहे, खूप इकडे जा, पॅम्परिंग. तिकडे जा, खायला तुला काय हवं, काय नाही, असं तसं. पण माझी आजी जी आहे, ती खूप जास्ती अनुशासन ह्याच्यावरती विश्वास ठेवायची. खरं तर तसं बघितलं तर आमचा जो परिवार आहे तो अगदी सामान्य मध्यमवर्गीय परिवार आहे. म्हणजे माझे आजोबा हे शाळेचे हेडमास्टर होते, गव्हर्नमेंट शाळेचे. आणि माझी आजी ही त्या शाळेमध्ये टीचर होती, शिक्षिका होती. आणि गोंदिया, बिलासपूर अशा ठिकाणी आधी हे लोक होते. मग नागपूरला एक प्लॉट घेतला जिथे अ, घर बांधलं छोटंसं. आणि त्या काळी पैसे पण खूप नसायचे. अ, त्याच्यामुळे लहान घर, कमी पैशांमध्ये आपण कसं सुखी आणि आनंदी राहू शकतो. माझी आजी ही अतिशय अनुशासित आणि अतिशय स्ट्रिक्ट होती. आणि मोठं झाल्यानंतर मला त्याचा फायदा कळायला लागला, की हे आपल्याला सगळं आजीनी वळण जे लावलेलं आहे हे खूप आवश्यक आहे. प्रत्येक घरी आवश्यक आहे, प्रत्येक मुलाला आवश्यक आहे, की सकाळी उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायचंच, मोठ्यांचे मोठ्यांना नमस्कार करायचा, संध्याकाळी दिवे लागल्यानंतर शुभंकरोती म्हणायचंच, रामरक्षा म्हणायचीच. आणि मग नंतर सकाळी उठल्यावरती मग घराची कामं करायची, मदत करायची, स्वतःची तयारी करून मग शाळेत जायचं. शाळेतून आल्यानंतर लगेच कपडे बदलून ते कपडे व्यवस्थित घडी करून ठेवून हातपाय धुवून मगच घरामध्ये एंट्री व्हायची. अशा गोष्टी ज्या आम्हाला शिकवल्या, म्हणजे लहानपणापासून. मला एक मोठी बहीण पण आहे. अशा गोष्टी ज्या आम्हाला शिकवल्या लहानपणापासून, त्या सगळ्या गोष्टींमुळे आज जे मी आहे ते म्हणजे मी माझ्या माझ्या आयुष्यामध्ये एक तर माझ्या आजीनी, आईनी, वडिलांनी दिलेले माझे संस्कार. आणि प्लस त्याच्यानंतर कॉलेजमध्ये मी जेव्हा NCCमध्ये होती, NCCनी दिलेली मला शिकवण, त्याला पूर्ण मी श्रेय देते. म्हणजे आजीनंतर आजी बाबांना तिकडे जाण्याचा अ, पूर्ण सपोर्ट म्हणजे आजी तेवढी अनुशासित असल्यामुळे. प्रश्नच नाही. आणि बाबा अगदी. जरी सोबत नसले तरी आई जिथे असायला पाहिजे ते आजीने हो, तुम्हाला तेवढं हो, डिसिप्लिन टाकलं. हो. आणि आजीचं डिसिप्लिन इतकं जास्ती होतं, की बाबा सुट्टीवर आल्यानंतर बाबा पण आजीला विचारायचे, की मुलींना बाहेर खायला घेऊन जाऊ का? अच्छा. म्हणजे इतकं रिस्पेक्ट, हां, तिची अनुशासन नाही परमिशन म्हणा, घेऊन. त्या हां, हां. नाहीच म्हटलं. माझ्या आजीने कधी नाही, नकोच घेऊन जाऊ असं म्हटलंच नाही. पण एक आदर, की घरातली मोठी व्यक्ती, आपण कुठेही बाहेर जातो तर घरातल्या मोठ्या व्यक्तीला विचारून जावं. आजकालची मुलं जसं निघून जातात घरी, आई मी चाललो बाहेर. कुठे चालला, आईला विचारायला तर हवं. आईने काहीतरी वेगळं ठरवलं असेल आहे. तसं नाही, विचारायचं. आणि जर हो म्हणाले आणि मग काही जर दुसरा कार्यक्रम नसेल
स्तर घेऊन जायचं. बरं, तुम्ही आता म्हणाला की तुम्ही दोघी बहिणी, बरोबर? बरोबर आहे. हां, भाऊ नाही आहे तुम्हाला. नाही. पण मुली म्हणून तुम्हाला शिकवताना तसं धीट तसंच शिकवलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये? कसं आहे, असं म्हणतात ना की DNA वेगळं असतो किंवा इट्स इन द जीन्स, असं जी एक म्हण आहे, ते तशातला तो भाग आहे. माझी जी मोठी बहीण आहे ती एकदम माझ्या म्हणजे टोटली ऑपोजिट. ती एकदम टिपिकल स्त्री, घट्ट वेणी घालणारी, लग्न झालेलं आहे तिचं, ती बर्डीवर असते. तिला 2 मुली, दोघी मुलींचे पण लग्न झालेले आहेत. त्याच्यामुळे ती अशी टिपिकल स्त्री, घरगुती, स्वयंपाक पाणी, नवरा, मुली, अशातली ती स्त्री. मी टोटली आउट गोईंग, Tomboy. एकदम काइंड ऑफ. हां, हां. म्हणजे मी लहानपणापासूनच माझं फ्रेंड सर्कल खूप जास्ती होतं. खूप सारे मित्रमैत्रिणी, खूप लोक. त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेला मी कधीच घरी सापडायची नाही. नेहमी बाहेर आउटडोर गेम्स खेळणं, नेहमी बाहेर राहणं घराच्या. आणि पण जे वेळ दिलेली असायची ती वेळ मी पाळायची. आजीला सांगितलेली वेळ, त्या वेळात मी नक्कीच आतमध्ये यायची. आणि अशातला तो एक माझ्यामध्ये फरक होता. माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये जमीन आसमानाचा फरक, जमीन आसमानाचा फरक. आणि मला हेही नाही कधी आठवत की मी आणि माझी बहीण कधी भांडलो. आमच्यामध्ये तसं बघितलं तर 4 वर्षाचं अंतर. पण ती टोटली एका डिफरंट मेकची, आणि मी म्हणजे असं ढांचाच आमचा वेगळा होता. त्याचं कारण काय असू शकतं? आय डोंट नो. इनफॅक्ट म्हणजे पाची बोटं सारखे नसतात ते मान्य आहे. पण बरोबर आहे. जेव्हा अनुशासित घर आहे, आजी तीच आजी, हो, त्याच दोघी नातनी, आणि बरोबर आहे, बरोबर आहे. कसं आहे की कदाचित असं असू शकतं, मी ठामपणे नाही सांगत आहे, की देशपांडे घराण्याची ती पहिली मुलगी. अच्छा. म्हणजे माझ्या वडिलांना एक भाऊ पण आहे आणि एक बहीण पण आहे. तर माझे काका पण सैन्यात होते, आणि माझी जी आत्या आहे त्या आत्याचे यजमान पण सैन्यातच होते. तर पूर्ण देशपांडे घराण्यातली ती पहिली मुलगी. माझे वडील मोठे, ती पहिली मुलगी म्हणून कदाचित तिला माझ्या आजीच्या वळणावरती ती गेली. म्हणजे आजी माझी अतिशय सुगरण, अतिशय म्हणजे तिला कला कुसर, विणकाम वगैरे वगैरे अप्रतिम. पण माझी आजी पण ही नोकरी करायची. म्हणजे ही तुम्ही जर म्हटलं तसं की आजकालची जी मॉडर्न स्त्री आहे तशातली ती माझी आजी होती. पण माझी आजी ही सुंदर आर्टिस्ट पण होती. म्हणजे पेंटिंग्स, ड्रॉइंग्स खूपच सुंदर. आणि माझी मोठी बहीण ती आजीच्या वळणावर गेली की तिचं पण सुंदर पेंटिंग, सुंदर बघून ड्रॉइंग ते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं. आणि ती चित्रकला महाविद्यालय ज्या नागपूरमध्ये आहे त्या कॉलेजमधून ती BFA झालेली आहे. तर तिने तो मार्ग निवडला की, आणि पण ती खेळत नाही, काही ह्याच्यात नाही. आणि मी अतिशय आउटगोईंग, मी सतत खेळणे खेळणे खेळणे, मी सतत बाहेर. त्याच्यामुळे अशा वातावरणामध्ये आम्ही हळूहळू वाढलो. सगळ्यात जास्ती रागवण्या, मार आजीचं मीच खायची. कारण कारण माझ्या जीन्समध्येच ते एक वेगळेपणा होता. म्हणजे मी जेव्हा बाबा सुट्टीवर यायचे ना, तेव्हा मी अशी सतत अशी एकदम आतुरतेच्या नजरेने किंवा असे स्पार्कलिंग आईजनी बाबांकडे बघत राहायची नुसती एकटक, कधी की बाबा येणार? कसे चालतात, बाबा कसे बोलतात, बाबा कसे हसतात, बाबांच्या गोष्टी काय काय असतात, बाबा बसताना कसे बसतात. म्हणजे एक ऑफिसर सैन्यातला तो कसा बसतो, मग एक ऑफिसर सैन्यामधला तो कसे कपडे घालतो. मी नुसती बाबाला ऑब्झर्व करत राहायची नुसती. आणि सॉरी, आमच्याकडे आम्ही बाबाला आणि काकाला अरे तुरे म्हणतो. अच्छा. म्हणजे आमच्याकडे ते कल्चरच आहे. हां हां हां. मी नुसती ऑब्झर्व करत राहायची. आणि मग बाबा मला कधीतरी असे, काय झालं तुला, तू अशी का बघते? नाही, काही नाही, असंच. पण मस्ती पण मी बाबांबरोबर तेवढीच करायची. माझं नाव शिवाली. पण लहानपणापासून बाबांनी माझ्यामध्ये काहीतरी वेगळं कदाचित बघितलं असेल, किंवा बाबांचा सिक्स सेन्स म्हणा तुम्ही, किंवा काहीतरी. बाबा मला लहानपणापासूनच म्हणायचे, तू माझा शिवाली नाही, तू माझा शिवाजी आहेस. ओ. हे मला लहानपणापासून
बाबा म्हणत राहायचे. म्हणजे ते बाळकडूच मिळालेलं आहे अ, त्यांच्या उद्गारांनी कदाचित आणि त्यांच्या ज्या कदाचित तुम्हाला शिवाजी म्हणण्याच्या ह्याच्यात. कदाचित. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, बाबासाहेब पुरंदरेंचं जाणता राजा हे तोंडपाठ होतं बाबांना त्या काळी. मला अच्छा तुम्हाला तोंडपाठ. आणि त्यावेळेला ते असे टेप रेकॉर्डर्स मिळायचे ज्याच्यात कॅसेट्स लावायचं होतं. ते जाणता राजाची ते तिन्ही चारी व्हॉल्यूम्स ते कॅसेट्स असायचे आणि ते दिवसभर मी लावत बसायची. म्हणजे माझ्यामध्ये एक क्वालिटी आहे की मी कुठली गोष्ट धरली ना की मी ती मला पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन मिळाल्याशिवाय मी ती सोडत नाही. आणि म्हणूनच त्याच्यामुळे या ते फील्डमध्ये तुम्ही आहात म्हणजे असं म्हणता येईल. बरं बाबा जेव्हा म्हणजे पाक युद्धातही ते होते बरोबर हो 65 आणि 71 71ला. हो. तर युद्धातल्या काही गोष्टी किंवा ट्रेनिंग घेण्यातल्या काही गोष्टी तुमच्याशी ते बोलत अरे असतात खूप साऱ्या तर खूप त्याच्यातला साऱ्या एखादा असा अनुभव काही जो खूप साऱ्या आठवणीत आहे तुमच्या. भरपूर गोष्टी सांगायचे ते युद्धातले. आणि तशा म्हणजे पुष्कळशा गोष्टी आहेत. एक आहे 1965च्या युद्धातली गोष्ट आहे. म्हणजे बाबा कमिशन झालं सैन्यामध्ये ऑफिसर म्हणून 64मध्ये आणि लगेच 65चं युद्ध. म्हणजे 1 वर्ष पण नव्हता झालं कदाचित, काही महिनेच झाले होते आणि लगेच 65चं युद्ध. आणि आयुष्यातलं पहिलं युद्ध. आणि ते पण बाबाचं वय होतं 21 वर्ष. 21व्या वर्षी आयुष्याचं पहिलं युद्ध बघणं आणि ते पण पाकिस्तानशी. म्हणजे बाबासाठी तर इट वॉज अ ड्रीम कम ट्रू की माझं स्वप्न पूर्ण झालं की मी सैन्याची वर्दी घातली आणि मला युद्ध बघायला नाही मिळालं तर मला तसं नव्हतं मरायचं. मला असं जगायचं होतं की वर्दी घातली, युद्ध लढलो. नुसतंच ट्रेनिंग न नुसतंच करता बाकीच्या ठिकाणी तुम्ही पोस्टिंग आले आणि हां तुम्ही काहीच नाही केलं आणि तुम्ही फक्त रिटायर झाले, ऑफिसर झाले आणि बस तसं नको रिटायर. होतं. हां तसं नको होतं. 65च्या लढाईमधली एक इंटरेस्टिंग खूप गोष्ट मी सांगते जी माझ्या लक्षात आहे आणि मला खूप माझ्या जवळची पण आहे. की बाबांचं जी युनिट होती ती फिरोजपूर सेक्टरमध्ये पंजाबमध्ये होती. आणि तिथे ज्या युद्धामध्ये बाबा होते त्या युद्धाचं नाव आहे बॅटल ऑफ हुसैनीवाला. फिरोजपूरमध्येच हुसैनीवाला नावाचं एक छोटंसं गाव आहे जिथे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवची समाधी आहे. त्या समाधीचं रक्षण करणं पाकिस्तान्यांपासून, कारण अगदी IBच्या जवळ आहे. म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डर जी आहे पाकिस्तान आणि भारतात त्याच्या अगदी जवळ आहे. मग त्याच्यापासून मला असं वाटतं काहीतरी 10 किलोमीटर 5 किलोमीटर आतमध्ये समाधी आहे. आणि तिथे सतलज नदी जी आहे ती वाहते. तर त्याच्यावरती हेडवर्क्स आहेत. तर त्याचं पाणी हे पाकिस्तानमध्ये पण जातं आणि आपल्याकडे पण असतं. तर यांच्या बटालियनला ही कामगिरी दिली होती की तुम्ही समाधी आणि हुसैनीवाला हेडवर्क्स याचं तुम्ही रक्षण करायचं. आणि बाबांची युनिट म्हणजे 2nd मराठा काली 5वी. तर तिथे म्हणजे सीमेच्या पलीकडे ज्या वेळेला हे लोक आले तिथे त्यांनी आपले वेगवेगळे ठिकाणं जेव्हा म्हणजे ट्रेंचेस किंवा बंकर्स बनवले त्यावेळेला सीमेपलीकडे शत्रूंच्या ठिकाणीमध्ये एक टॉवर होतं, खूप उंच 100 फुटाचं टॉवर, ज्याचं नाव होतं किक्कर टॉवर. तर त्या किक्कर टॉवरच्या वरती पाकिस्तानचे सैनिक बसलेले असायचे आणि तिथून ते खूप जास्ती फायरिंग करत होते. त्याच्यामुळे एका प्रकारे तुम्ही जर विचार केला तर पाकिस्तान वॉज इन अ डॉमिनेटिंग पोझिशन की वरती आमच्या असं बसून खालती फायर करणं आणि मग नंतर नजर खालती तुम्हाला आरामात दिसतं सैन्य कुठून येतं आहे, काय येतं आहे, आपल्यावरती हल्ला कुठून येतो आहे. त्याच्यामुळे यांना आवश्यक हे होतं की सीमेपलीकडे जाऊन म्हणजे पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून त्या किक्कर टॉवरच्या तिथे जे काही पाकिस्तानी आहे त्यांना मारून त्या टॉवरवरती आपण त्या टॉवरला काबीज करायचं, हे त्यांचं उद्देश होतं. आणि मग नंतर त्या टॉवरला उद्ध्वस्त करायचं. तर ह्या लोकांनी आपलं सुरू केलं असॉल्ट. ह्या लोकांनी क्रॉस केला IB, आतमध्ये गेले.
त्या किक्कर टॉवरच्या आजूबाजूच्या सगळ्या सैनिकांना त्यांनी मारलं आणि पूर्ण वरपर्यंत सॅनिटाईज केलं. म्हणजे सॅनिटाईज करणं म्हणजे बघणं की कुठे दुसरीकडे आणखीन तर शत्रू नाही आहे, मारलं आणि मग नंतर खाली आले. तर आता नॅचरली मराठाची युनिट, आपले सगळे महाराष्ट्राचे मावळे, मराठी मावळे, तर सैनिकांना खूप आनंद झाला की अरे वा 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 वा, आपण हे काबीज केलं, कॅप्चर केलं आपण किक्कर टॉवर. आता आपण पण इतक्या उंचावरती उभं राहून हे करू शकू, ते करू शकू. पण जे ऑर्डर्स मिळाले होते सैन्याकडून ते असे होते की काबीज केल्यानंतर या 100 फूट उंच या टॉवरला उडवायचं. आणि हा जो टॉवर होता हा इंग्रजांच्या जमान्याचा होता, कारण हा दगडांनी बनवलेला होता, विटांनी नाही, दगडांनी बनवलेला होता. त्याच्यामुळे हा खूप मजबूत असा टॉवर होता. तर मग ह्याला काबीज केलं, ह्याचा आनंद, आणि नंतर उद्ध्वस्त करायचं. तर उद्ध्वस्त का करायचं? उद्ध्वस्त ह्याच्यासाठी करायचं की जर युद्धानंतर वाटाघाटी झाल्या दोन देशांमध्ये आणि मग जर असं ठरलं की नाही तुमचा एरिया तुम्ही तुमच्याकडे घ्या आणि आमचा एरिया आम्ही आमच्याकडे घेतो, तर त्यांना आपण हा किक्कर टॉवर जसाच तसा दिला तर मग परत ते डॉमिनेटिंग पोझिशनवरती राहतील आणि आपण खाली राहू. त्याच्यामुळे तो आपण उद्ध्वस्त करायचा. त्याच्यासाठी जवळजवळ 500 किलो बारूद हा आणला गेला. आणि जे इंजिनियर्स असतात आपल्या भारतीय सैन्याचे, इंजिनियर रेजिमेंट, त्याचे इंजिनियर्स आले, त्यांनी पूर्ण रेकी केली त्या टॉवरची. पूर्ण 500 किलो बारूद तिथे पूर्ण फिट करून आले वरपर्यंत. आणि मग जी वेळ ठरली होती ती दुसऱ्या दिवशीची रात्रीची 12 वाजताची. आता 12 वाजता रात्रीची वेळ का? कारण रात्री जनरली शत्रू हा झोपेत असतो. त्याच्यामुळे त्या वेळेला असं काही होईल ह्याची अपेक्षाही कोणी करू नाही शकत. त्याच्यामुळे रात्री आपण याला उद्ध्वस्त करू. आता नॅचरली 100 फुटाचा उंच टावर आणि तो उद्ध्वस्त होणार म्हणजे काय सुंदर दृश्य असेल ते. आयुष्यातलं एखादंच ते असं दृश्य जे आपल्याला जवळून बघायला मिळेल. त्याच्यामुळे बाबांचे जे सिनियर ऑफिसर होते त्यांनी म्हटलं की बाबांना की जा लवकर बघून या की तिथे आणखीन कोणी तर नाही. सगळेजण आपले सैनिक इकडे आलेले होते आणि मग सगळ्या सैनिकांना सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला आपण हा ट्रिगर दाबू त्यावेळेला आपण सगळ्यांनी खालती झोपून राहायचं आणि डोकं खालती करायचं आपलं. कारण जो टॉवर तो फुटेल आहे तर त्याचे ज्या दगडं आहेत त्याचे तुकडे तुकडे होतील, सगळीकडे पसरतील आणि ते जबरदस्त स्पीडमध्ये पसरतील. तर कोणी जर आपण उभं असू आणि लागलं डोक्याला तर आपण तिथल्या तिथे मरून जाऊ. त्याच्यामुळे की तू जाऊन बघून ये, सगळं खाली येणं रिकामं आहे ना किक्कर टॉवर. बाबा जाऊन बघून आले, सगळं रिकामं होतं, सगळे सैनिक आपल्या ठिकाणी होते. माहीत नाही काय त्या बाबांच्या सिनियर ऑफिसरला त्याला वाटलं की नाही मी एकदा परत बघून येतो. ते परत आतमध्ये गेले आणि त्या टॉवरच्या अशा म्हणजे तळमजल्यावर खालती आणखीन तळात एक छोटीशी खोली होती. ती खोली बघितली नव्हती. त्याच्यामुळे त्या खोलीत गेले आतमध्ये आणि तिथे आपलाच म्हणजे बाबांच्याच बटालियनचा एक राम्या जंगली नावाचा सैनिक हा तिथे तिथलं सगळं रिकामं करून तिथे त्याला वाटलं थोडीशी झोप आली म्हणून तो झोपला होता. बापरे. मग त्याला बाबांच्या ते सिनियरनी जे कॉलर पकडलं आणि ओरडले त्याच्यावरती, काय म्हणे तुला मरायचं होतं का म्हणे, निघ बाहेर म्हणे, इथे बारूदनी हे फुटणार आहे, बरं झालं म्हणे मी आतमध्ये आलो आणि तुला बघितलं. त्याची कॉलर पकडून त्याला बाहेर आणलं. सगळे सैनिक इकडे आले आणि मग नंतर ते टॉवरला एक्सप्लोजिव्हनी त्याला उडवण्यात आलं. म्हणजे अशा गोष्टी होतात. आणि डिसिजन मेकिंग प्लस मृत्यू आणि तुमचं आयुष्य ह्याच्यामध्ये एवढीशी लाईन असते. जर नसते गेले ते आणि नसतं त्यांनी खालती तळमजल्यात बघितलं नसतं तर आज काय झालं असतं. बरोबर. म्हणजे ट्रेनिंग देतानाही एक डिफेन्स पर्सनचा किंवा या क्षेत्रामध्ये ट्रेनिंग देतानाही फिजिकली फिटनेस तर खूप महत्त्वाचं आहे, पण मेंटली कसं प्रिपेअर करतात? मेंटल टफनेस ह्याचं उदाहरण मीच सांगते तुम्हाला. मेंटल टफनेस हे किती आवश्यक असतं. आपल्या सैन्यामध्ये एक प्रत्येक अकॅडमीमध्ये म्हणजे ते आर्मी असो, नेव्ही असो, एअरफोर्स असो, प्रत्येक अकॅडमीमध्ये एक क्रॉस कंट्री रन असते, म्हणजे शेवटची जी रन असते. तर
ती साधारण प्रत्येक रिक्वायरमेंटच्या अनुसार असते. म्हणजे आर्मीमध्ये ती असते साधारण एक 40 किलोमीटरची, कमांडो ट्रेनिंगमध्ये एक 40 किलोमीटरची असते. मग प्रत्येक अकॅडमीमध्ये कमी कमी अंतराची अशी असते. तर त्या अंतराच्या रन नंतर, म्हणजे त्याच्यामध्ये रन कसं करता तुम्ही, तर तुम्ही स्केल ए तुमचं पिठ्ठू बॅग असते, म्हणजे जवळ 20 किलोचा पिठ्ठू बॅग असतो तुमच्याकडे. तुमची रायफल असते जी साधारण एक 1-1.5 किलोची असते. तुमचे जे शूज असतात ते पण खूप हेवी असतात, बूट्स ज्याला आपण म्हणतो. आपला युनिफॉर्म असतो, प्लस हेल्मेट असतं. आणि मग युनिफॉर्मच्या पॉकेट्समध्ये आवश्यक ते सामान असतं आणि पिठ्ठू बॅगमध्ये पण आपलं आवश्यक ते सामान असतं. तर अशा सगळ्या ह्यांनी तुम्ही, म्हणजे आम्ही त्याला आमच्या सैन्याच्या भाषेत रिग्ज म्हणतो. तर अशा रिगमध्ये तुम्ही जेव्हा क्रॉस कंट्री करता तेव्हा नॅचरली तुमचं वजन आणि ह्या सगळ्या गोष्टीचं वजन हे घेऊन आम्ही धावतो. आणि नॅचरली धावताना आज आपण जर म्हटलं की 1 किलोमीटर धाव, तर आपलं श्वास फुलून येतो. पण आम्हाला जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर असं धावायचं असतं. इतक्या दूरवत आम्ही धावतो. आता धावताना नॅचरली पुष्कळदा आमचं मन आम्हाला म्हणतं की नाही, आता तू थकलीस, आता नाही होऊ शकत पुढे. पण व्हॉट कीप्स अस गोईंग ऑन इज, प्रत्येक अकॅडमीमध्ये ना वेगवेगळे स्क्वॉड्रन्स असतात. जसं एअरफोर्स अकॅडमीमध्ये वेगवेगळे स्क्वॉड्रन्स आहेत. स्क्वॉड्रन्स म्हणजे काय? स्क्वॉड्रन्स म्हणजे ग्रुप्स, कंपनी म्हणा, एक कंपनी असते. तसं आर्मीच्या ह्याच्यामध्ये कंपनीज असतात, एअरफोर्सच्या ह्याच्यामध्ये स्क्वॉड्रन्स असतात, नेव्हीच्या ह्याच्यामध्ये स्क्वॉड्रन्स असतात. तसे वेगवेगळे स्क्वॉड्रन्स असतात, वेगवेगळे कंपनीज असतात. तर ह्याच्यामध्ये इंटर स्क्वॉड्रन कॉम्पिटिशन्स असतात की, आणि ती एक अशी अर्ज असते की जसं मुलं शाळेत जातात, मुलांमध्ये हाऊसेस असतात, तर माझ्या हाऊसनी पहिलं आलं पाहिजे. बरं, ते तशातलं ते स्पिरिट असतं आमचं. नाही, माझ्या स्क्वॉडनी पहिलं यायला हवं. आणि एकही प्लेयर त्यातला कोणीही बॅकआउट नको करायला, कोणीही थकायला नको, कोणालाही चक्कर नको यायला. तर ह्या एकीने आम्ही लोक धावत असतो, एकमेकांना आम्ही मोटिवेट करत असतो. कोणी थकलं होतं त्याला म्हणतं दे तुझी रायफल मी पकडतो, किंवा हळूहळू तू स्टेप्स घे, स्टेप्स घे, पण थांबू नको, बॅक ऑफ नको करू. अशा पुष्कळशा गोष्टी बोलत करत आम्ही लोक करत असतो. तर हे जे काही एकमेकांशी बोलणं, एकमेकांना मोटिवेट करणं, ह्या सगळ्यांनी आपली जी सायकोलॉजी आहे ती खूप अशी स्ट्रॉंग बनते. आणि नंतर फिनिश लाईनवर संपल्यानंतर, म्हणजे एक उदाहरण बाबा जे प्रत्येक वेळेला सांगायचे की फिनिश लाईननं संपल्यानंतर, म्हणजे आपण आपल्या सायकला किंवा माइंडसेटला आपण आपल्या ट्रेन करतो की मला 10 किलोमीटर धावायचं आहे. 10 किलोमीटरसाठी तुमचं इथलं प्रोग्रॅम होतं, तुमचं ब्रेन हे मेसेज पाठवतं तुमच्या बॉडीला 10 किलोमीटर धावायचं आहे. त्याच्यामुळे तुमचे पाय, तुमचं पूर्ण बॉडी ही तयार असते 10 किलोमीटरसाठी. जसं 10 किलोमीटर येतं, फिनिश लाईन येतं, तुमचं माइंड हे सांगतं 10 किलोमीटर आलं, फिनिश लाईन आली. तोच मेसेज पूर्ण बॉडीला जातो आणि मग बॉडी तुमची थकून जाते. तोपर्यंत बॉडी थकत नाही. म्हणजे ही खूप ब्युटिफुल सायन्स आहे. म्हणजे एखाद्या वेळेला कमांड दिली म्हणजे इथून सांगितलं मनात इथून करायचंय, पण शेवटी ते कमांड इथे जातं, इथून सगळं शरीरात जातं. आणि मग ते 10 किलोमीटर आल्यानंतर मग आम्ही रायफल इकडे फेक, बॅग इकडे फेक, असं झोप जमिनीवर, अगदी जसं काय मेलो होता आम्ही, आता काहीच नाही होऊ शकत पुढे. पण त्यावेळेला आपली मानसिक क्षमता जी असते ती कशी आहे हे आम्हाला इन्स्ट्रक्टर्स दाखवून देतात. त्यावेळेला इन्स्ट्रक्टर्स आमच्यावरती ओरडतात, कम ऑन यू कॅडेट्स, कॅप. आणि आम्ही एकदम, काय झालं भैया, 10 किलोमीटर तू म्हटलं होतं, आलो ना दादा करून. मग तो म्हणतो आत्ता तर तुम्ही शत्रूच्या एरियामध्ये घुसले, आता तुम्हाला आणखीन 5 किलोमीटर पुढे जाऊन तुम्हाला हल्ला करायचा आहे त्याच्यावर, तर त्याच्यासाठी बी प्रिपेअर. त्याच्यासाठी आता तुम्ही उठा, ताबडतोब उठा, स्टँड अप ऑल ऑफ यू. लगेच आम्ही उठतो, हेल्मेट घालतो, पिठ्ठू बॅग घेतो, रायफल घेतो. 5 किलोमीटर्स मोर. मग 5 किलोमीटर आणखीन धावायला लागतो. आणि मग 5 किलोमीटर आणखीन धावल्यानंतर मग आम्हाला हे रिअलाईज होतं की आपली मेंटल कपॅसिटी किती स्ट्रॉंग आहे. इथली जी स्ट्रेंथ असते ना, म्हणजे जसं म्हणतात ना की
आपण फक्त 1% ऑफ आवर ब्रेन्स वी यूज. 1% आपल्या मेंदूचा आपण वापर करतो. पण ह्याची जी ताकद आहे इथून, ह्याची ताकद खूप जास्ती आहे. आणि खूप म्हणजे चेंजेस करू इतकं शकते. थकल्यानंतरही आम्ही आणखीन पुढे धावू शकलो. हम्म. आणि त्याच्यानंतर हल्ला करायचा म्हणजे त्याच्यानंतर पण आणखीन शक्ती हवी. हां, जसं तुम्ही आता एकामेकाला मेंटली प्रिपेअर करता किंवा तुझी बॅग करेक्ट, दे त्याला किंवा म्हणतो हे आम्ही दे. सैन्यामध्ये कमराड्री. अच्छा, पण असा एखादा एक्सपिरियन्स की जिने गिवअप केलाय की नाही आता मला ट्रेनिंगच करायचं नाही आहे, असा कधी एक्सपिरियन्स आला माझ्या नजरेत नाही आहे तसं. तुमच्या वेळेला? माझ्या आणि वेळेला बिलकुल नाही. नाही. नाही, आणि अजिबात नाही. आता तुम्ही प्रहार जी स्थापना बाबांनी केलेली आहे ते प्रहार मूवीला मूवीज मध्ये पण त्यांनी कमांडर्स जे होते बरोबर. त्यांना ट्रेन केलेलं आहे. त्यांना एक मोठा वाटा होता त्यांचा. नाना पाटेकर सोबत कधी भेटण्याची संधी आणि त्या दरम्यान काय काय गोष्टी झाल्या त्या आठवतात? बरं. आणि त्यावेळेला तुम्ही किती वयाच्या होत्या? ज्या वेळेला प्रहार सिनेमाचं शूटिंग झालं त्यावेळेला मी 10वीत होती. आणि मला आठवतं त्यावेळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून मी बेळगावला गेली होती. माझे वडील बेळगावला होते. बेळगावला मराठा रेजिमेंटल सेंटर आहे आणि प्लस तिथे कमांडो ट्रेनिंग स्कूल आहे, म्हणजे कमांडो विंग आहे भारतीय सैन्याचं. म्हणजे भारतीय सैन्यामध्ये जेवढे काही कमांडोज ट्रेन होतात ते बेळगावला ट्रेन होतात. तर त्यावेळेला नाना पाटेकर, माझे वडील तिथे पोस्टिंग होती, त्यावेळेला नाना पाटेकर बेळगावला आली आणि माझ्या वडिलांना भेटले. आणि त्यांची अशी इच्छा होती की त्यांना एक सिनेमा करायचा होता, ज्या सिनेमामध्ये त्यांना हेच दाखवायचं होतं की एका सैनिकाला कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग मिळतं आणि एक सैनिक ज्याला ट्रेनिंग मिळतं तो अनुशासित कसा होतो, निर्भय कसा होतो, तो त्याच्यामध्ये भारताचे जीवनमूल्य कसे असतात, तो इतका जागरूक कसा होतो आणि इतका तो कट्टर राष्ट्रभक्त कसा होतो. आणि मग हे ट्रेनिंग मिळाल्यानंतर मग जेव्हा तो सैनिक समाजात येतो आणि समाजात बघतो की इथे अतिशय समाज आपला त्याच्यामध्ये अराजकता पसरलेली आहे, आपण अतिशय स्वार्थी प्रवृत्तीचे झालेलो आहोत, आपल्यामध्ये अनुशासन नावाची गोष्ट राहिलेली नाही आहे, आपण इथे बलात्कारसारख्या घटना घडतात, मी, माझा परिवार, माझी मुलं, माझी बायको, माझी नोकरी एवढंच आयुष्य उरलेलं आहे, माझे शेजारचे, माझी सोसायटी, माझी लोकॅलिटी, माझं शहर, माझा राष्ट्र हे कोणी विचारच नाही करत. तर तेव्हा एका सैनिकाच्या मानसिकतेवरती काय प्रभाव पडतो आणि मग सैनिक हे सगळं बघितल्यानंतर तो काय विचार करतो की मी ह्या समाज व्यवस्थेला मी कसा बदलीन. आणि तो या सगळ्या कठीण परिस्थितीतून जाऊन तयार होतो. करेक्ट, देशासाठी करेक्ट. म्हणजे किती लढायला. पॉझिटिव्ह विचार करत तुम्ही की इतकी निगेटिव्ह गोष्ट बघितल्यानंतरही तो किती पॉझिटिव्ह विचार करतो. ॲक्च्युली हेच एक सैनिक म्हणून, एक सैनिक किंवा एक सैन्यातला व्यक्ती जे आपण म्हणतो तो त्याच्यामध्ये आणि सामान्य व्यक्तीमध्ये काय फरक असतो. सगळ्यात मोठा फरक हा असतो की आम्हाला तुम्ही कितीही नेगेटिव्ह सिच्युएशन आमच्यासमोर आणा, कितीही नकारात्मक परिस्थिती माझ्यासमोर तुम्ही आणा, मी नेहमी त्या परिस्थितीला काहीतरी सकारात्मक पद्धतीने सॉल्व्ह करीन आणि पुढे बघेन आयुष्यात. मी कधी रडत नाही बसणार किंवा एक सैनिक कधी रडत नाही बसणार. आणि त्याच्यामुळे हे जे काही नाना पाटेकरांना असं करायचं होतं, तो माझा मामा आहे, म्हणजे त्यांनी ह्या पिक्चरच्या दरम्यान आईला आपली बहीण मानलं, अजूनही आमचं नातं आहे आणि त्याच्यामुळे मग मी नाना मामा म्हणते त्याला. तर माझ्या बोलण्यामध्ये कदाचित नाना मामा येईल. हो, बरोबर. नाना मामाला असा पिक्चर बनवायचा होता. तर नाना पाटेकर, तुम्ही बघितलेला नाना पाटेकर म्हणजे तुम्ही सिल्वर स्क्रीनवर बघितला, डायरेक्ट त्यांनी ही पहिलाच पिक्चर केला होता प्रहार. पण नाना पाटेकर एक व्यक्ती म्हणून अतिशय देशभक्त,
समाजाच्या वेगवेगळ्या पैलूंशी जागृत असलेले आणि अतिशय इमोशनल व्यक्ती आहे. आणि म्हणूनच त्यांच्या ज्या सैन्याच्या रिलेटेड जेही पिक्चर्स येतात त्याच्यामुळे म्हटलं की देशासाठी हा सटकलेला आहे Correct. असं अशी त्यांची भूमिका बिलकुल. दाखवली जाते. बिलकुल बरोबर, बिलकुल म्हणजे मुळात ते तसे आहेत. बिलकुल बिलकुल म्हणजे आणि त्याच्याचमुळे त्यांनी हे जे प्रहार सिनेमा असा असा मला हवा ही त्यांची त्यांची विचारसरणी होती. आणि मग बाबांना हे सगळं सांगितल्यानंतर मग जे त्या सिनेमामध्ये कमांडो ट्रेनिंग दाखवायचं होतं त्या कमांडो ट्रेनिंगचं जे काही डायरेक्शन होतं ते माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे पिक्चर जर तुम्ही बघितलं असेल तर सुरुवातीपासून इंटरव्हेलपर्यंत हे कमांडो ट्रेनिंग दाखवलं आहे. आणि त्याच्यानंतर मग हा कमांडो जेव्हा मुंबईमध्ये येतो तेव्हा काय काय होतं हे सेकंड पार्ट दाखवलं आहे. त्यावेळेला मी 10वीत होती आणि मी सुट्ट्यांवरती बेळगावला गेली होती बाबांकडे. नाना पाटेकर जितके मोठे कलावंत तितकेच मोठे ते विचारवंत पण आहेत. आणि त्यांचे विचार इतके प्रगल्भ होते आहेत अजूनही. त्याचा उद्देश असा होता की मला प्रत्येक डायलॉग ह्या सिनेमाचा प्रत्येक सीन ह्याच्याद्वारे जो ऑडियन्स आहे जो प्रेक्षक आहे जो हा सिनेमा बघायला येणार आहे त्याला काही ना काही उद्बोधन मिळायला हवं की अरे मी खरंच असा आहे आणि मी आहे तर मला आता बदलायची गरज आहे. म्हणजे एक समाजाचं खरं चित्रण हे आपल्या नजरेसमोर आणल्यानंतर आपल्याला कसं लाजायला होतं जर आपल्याबद्दल कधी काही कोणी वाईट जर काही बोललं किंवा दाखवलं तर. तसं ऑडियन्सला एक समज मिळावा आणि मग ह्या प्रेक्षकांनी किंवा माझ्या देशाच्या ऑडियन्सनी मग बदलावं अशी एक त्यांची इच्छा होती. आणि ह्या सिनेमाचे जे काही डायलॉग सीन वगैरे असायचे आणि जे काही होतं बाबा आणि नानोमामा मला असं वाटतं रात्री 2-3 वाजेपर्यंत डिस्कस करत बसायचे की कसं राहिलं हे कसं राहिलं आहे. त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर तिथे बसलेली असायची. मी कधी काही बोलायची नाही पण मी ऐकत राहायचे. आणि कदाचित समाजकार्य करायचं जे बीज आहे ते माझ्यामध्ये तेव्हापासून रोवलं गेलं होतं. म्हणजे मी जेव्हा बसलेली असायची मी ह्यांचं डिस्कशन ऐकायची की आज असं आहे समाजात मग हे केल्याने हा मेसेज मिळेल आहे मग म्हणजे मी बदलायला हवं असं मग आपण ह्याच्यामध्ये एक असा सीन दाखवू असा सीन दाखवू. ह्या सगळ्या गोष्टी जे हे लोक डिस्कस करायचे त्यावेळेला माझ्यावरती कदाचित हा संस्कार झाला की मी माझं स्वप्न पूर्ण केल्यानंतर मी माझं आयुष्य समाजाला द्यावं. आणि त्याच्यामुळे तेव्हापासून ते. आणि त्यामुळेच तुम्ही अनमॅरिड आहात त्याच्या मागचा. मी लग्न केलं नाही. हो, कारण मला ह्या कार्यात अतिशय रुची होती आणि मी माझ्या आयुष्याला झोकून दिलेलं आहे राष्ट्रकार्यासाठी. तुम्हाला कधी असं वाटलं नाही की मला पण पिक्चरमध्ये चित्रपटात काम करायचं आहे? नाही, मला वाटलं नाही अजिबात. पण प्रहार पिक्चरमध्ये मी आहे जरूर. हो हो. एक सीन आहे जिथे कमांडोज हे लोक जॉगिंगसाठी जात असतात सकाळी. 2 मुली रनिंग करत असतात. हो हो. आणि जेव्हा आहे तो सीन जेव्हा ते क्रॉस करतात तेव्हा एक कमांडो शिट्टी वाजवतो मुलींकडे बघून. आणि मग ती जी एक मुलगी आहे जी जाते घरी आणि कंप्लेंट करते नाना पाटेकरला की आपके गंजे है ना. तर तो म्हणतो गंजे नहीं कमांडो. हाँ, तो सीटी बड़ी अच्छी बजा लेते, लड़कियों को ऐसे घूर के देखते हैं जैसे कभी दिखाई ना था. आणि मग तो शिट्टी वाजवून दाखवतो. ती जी मुलगी आहे ती मी आहे. अरे वा वा. मी बघितला पिक्चर तो. हो हो. आणि मग नंतर त्या कमांडोला ती पनिशमेंट मिळते पुढे सिनेमामध्ये की त्यांनी ती शिट्टी वाजवलेली असते. तर ही पण एक शिकवण आहे. आणि आमच्या सैन्यामध्ये स्त्रीला अतिशय जास्ती रिस्पेक्ट केला जातो. कुठल्याही स्त्रीच्या विरोधामध्ये किंवा एका स्त्रीला डिसरिस्पेक्ट करणं हा खूप मोठा गुन्हा आहे सैन्यात आमच्या. त्याच्यामुळे आणि ते पण मुलीला शिट्टी मारणं मुलीकडे बघून म्हणजे हे तर एका सैनिकाच्या पूर्ण प्रिन्सिपल्सच्या विरोधात आहे. आणि त्याच्यामुळे मग त्याला ती पनिशमेंट मिळते. आणि ती पनिशमेंट मिळाल्यानंतर मग त्याला कळतं की नाही मी ती चूक केली होती.
आणि त्याची पनिशमेंट मला त्या आता चुकीची मिळते. पनिशमेंट आहे. त्याच्यामुळे मग असं आम्ही नाही, सैन्यामध्ये खरंच डायरेक्शन इतकं घडवतो. छान आहे की ती चूक कधीतरी केली आहे, पण त्या पूर्ण पनिशमेंटमध्ये ते त्याला जाणीव करून देणं की तू काय केलं होतं आणि ती पनिशमेंट तुला मिळते. तुम्ही सिटी वाजवता? वाजवते. ती सिटी वाजवता येईल? हो, वाजवता येईल ना, नक्की निश्चित. वाजव. हा मूवी झाला, समाजाला कळलं, ठीक आहे. पण जास्तीत जास्त लोक हे नॉर्थ इंडियन किंवा उत्तर प्रदेशातले सैन्यात भरती होतात. याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? की जास्तीत जास्त लोक तिकडले असतात सैन्यात भरती राहायचं. कारण कोणालाही जर आपला मुलगा सैन्यात जायचा, म्हणजे आपण म्हणतो ना शिवाजी जन्मावा, पण तो बरोबर आहे, अगदी शेजारच्या बरोबर. घरी, ठीक बरोबर आहे. आहे. तसंच हा जवान असावा, सोल्जर असावा, तो आपल्या घरून नको. कारण पेरेंट्समध्ये एक भीती असते की एकदा शिरलं म्हणजे तो मरणारच. पण त्याच्यात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी पण असतात सैन्यात गेल्यानंतर, तुम्ही मेंटली, आत्ता म्हटलं, फिजिकली. करेक्ट. तुम्ही आत्ता जे म्हटलं की सैन्यामध्ये जास्ती लोक नॉर्थचे असतात, आणि असं म्हणजे आपण बायफर्केशन मला नाही वाटत असं आहे. पण तरी जर आपण एक प्रॅक्टिकली विचार केला, जितके युद्ध झालेले आहेत ते सगळे नॉर्थ साईडला झालेले आहेत. जम्मू काश्मीर, 62चं चीनचं युद्ध, भारत चीनचं युद्ध, तर सगळे नॉर्थलाच झालेले आहेत. त्याच्यामुळे कदाचित सैन्याच्या विषयी जागरूकता खूप आहे नॉर्थ साईडला. दक्षिणेकडे कुठे म्हणजे जमीन नाही आहे, म्हणजे समुद्रच आहे, त्याच्यामुळे कदाचित युद्ध नसेल लढलं गेलं. पण दक्षिणेकडे पण तेवढीच जागरूकता आहे. म्हणजे आपण जर बघितलं की 71च्या युद्धामध्ये हे तर बांगलादेशमध्ये लढलं गेलं होतं. त्यावेळेला भारतीय नौसेना पण ॲक्शनमध्ये होती. त्याच्यामुळे तेवढं एक अवेअरनेस जरूर आहे. पण जसं कारगिल युद्ध हे लेटेस्ट युद्ध आहे, आणि इवन आत्ता जे स्टँड ऑफ झालेलं आहे चायना आणि भारतमध्ये, ते पण लद्दाखमध्ये लेटेस्ट आहे. मग जम्मू काश्मीर हे अगदी सुरूच असतं. चीन आणि भारत सुरूच असतं की बाई सैन्य पुढे आलं किंवा चीनने काही हे केलं ते केलं. साऊथमध्ये कदाचित तसं कमी आहे, आणि त्याच्यामुळे कदाचित अवेअरनेस म्हणा किंवा हे म्हणा कमी आहे. दुसरा जो प्रश्न तुम्ही विचारलं मला की शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरी, हा जो भाव आहे, ही गोष्ट अगदी खरी. पण वाईट वाटतं की महाराष्ट्रातच शिवाजी यांनी जन्म घेतला. महाराष्ट्रातूनच स्वराज्याचं स्वप्न बघितलं छत्रपतींनी. महाराष्ट्रापासून म्हणजे थेट दक्षिणेपासून अटकेपर्यंत स्वराज्य हे पसरवलं छत्रपतींनी. आणि आपल्याचकडे जे आहेत ते पुष्कळशे लोक हा विचार करतात की माझा मुलगा की सैन्यामध्ये जावं मुलांनी, पण माझा नाही, तो बाजूच्यांचा. माझं ह्याच्याबद्दलचं मत असं आहे की कुठेतरी पेरेंटिंग ह्याला मी इथे थोडंसं जबाबदार ठरवीन. कारण असं, मी जेव्हा लहान होती त्यावेळेला माझी आजी आवर्जून 2 गोष्टी आम्हाला सांगायची. एक की रामाच्या गोष्टी सांगायची, दुसरं म्हणजे भगवद्गीतेच्या गोष्टी. श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांच्याबद्दलच्या गोष्टी आम्हाला सांगायची. आणि मग नॅचरली ह्यांच्या जेव्हा युद्धांच्या गोष्टी येतात तेव्हा त्या किती इंटरेस्टिंग असतात. तसंही आपण म्हणतो युद्धस्य कथा रम्यः. प्रत्येक लहान मुलाचं आवडतं खेळ हे बंदूक असते, हे आपण सगळ्यांना माहिती आहे. पण मग त्याच्या स्वप्नाला जिजाबाईंनी जसं छत्रपतींना स्वराज्याचं बाळकडू दिलं होतं, जसं त्यांनी सांगितलं होतं की तुझा जन्म हा स्वराज्यासाठी आहे, तसं कुठेतरी मला असं वाटतं की पेरेंटिंग आपलं कमी पडतं. आईने लहानपणापासून रामायण आणि भगवद्गीते ह्याच्या गोष्टी जर सांगितल्या
ह्याचं जर त्यांनी मुलांना महत्त्व सांगितलं आणि तसं जर वाढवलं, तर जरी सैन्यात नाही तरी कमीत कमी तो मुलगा किंवा ती मुलगी समाजाचे सैनिक बनवून त्या जगू शकतील. तुम्ही जर सैन्यात जरी नाही जाऊ शकले तरी तुम्ही तुमचं चरित्र असं तर होईल कमीत कमी की तुमच्यासाठी राष्ट्र हे सर्वोपरी असेल. भरपूर देशांमध्ये असं आहे की पर्टिक्युलर एजनंतर त्यांना सैन्याचं ट्रेनिंग दिल्याच जातं आणि ते कंपल्सरी आहे. आपल्या भारतात असं व्हावं असं नाही वाटत. जरी ही एक लाईन प्रहार सिनेमाच्या शेवटच्या सीनमधली ही लाईन आहे, जेव्हा नाना पाटेकर कोर्टात उभे असतात तेव्हा ते एक लाईन म्हणतात की मुझे लगता है कि सेना का ट्रेनिंग ये हर नागरिक के लिए कंपल्सरी होना चाहिए, 1 साल देश के लिए देना पडेगा, असं नाना पाटेकरांचं वाक्य आहे त्या सिनेमात. जरी आपण आज म्हटलं की आपण आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी 1 वर्ष सैन्यात द्यावं, तरी ते प्रॅक्टिकल नाही आहे. कारण आपल्या देशाची जनसंख्या बघा, त्या एवढ्या मोठ्या जनसंख्येला आपण सैन्याचं ट्रेनिंग देऊन त्यांना सैनिक बनवणार, ही खूप मोठी प्रोसेस आहे. तिसरी गोष्ट अशी की सैनिकाचं ट्रेनिंग देण्यासाठीच आपल्याला इतका वेळ लागतो. तो वेळ, तेवढा एनर्जी, तेवढा खर्च आणि एवढं सगळं केल्यानंतर 1च वर्ष तो राहणार. हां, ज्यांना पुढे कंटिन्यू करायचं आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, पण पुष्कळशे लोक हे 1 वर्ष राहणार, सरकारने म्हटलं 1 वर्ष राहणार. तर ह्या सगळ्यासाठी गोष्टी आपल्या देशामध्ये थोडंसं मला वाटत नाही प्रॅक्टिकल आहे. पण शाळेच्या वेळेला, म्हणजे ज्या वेळेला मुलं शाळेत असतात, ट्रेनिंग, मिलिटरी ट्रेनिंग ह्यांना मिळावं, हे कंपल्सरी जरूर करावं शाळेच्या करिक्युलममध्ये. हो, शाळेमध्ये किंवा NCCमध्ये तुम्ही प्रत्येक मुलाला कंपल्सरी करावं की तू अशा शाळेत जा जिथे मिलिटरी तुम्हाला ट्रेनिंग मिळेल, किंवा तू NCCमध्ये जा शाळेमध्ये 10वी झाल्यानंतर, कॉलेजमध्ये जिथे तुला सैन्याचं ट्रेनिंग मिळेल. या 2 गोष्टी देशामध्ये कंपल्सरी कराव्या असं मला ठामपणे वाटतं. NCC आपल्या इथे आहे, 7th स्टँडर्डपासनं आहे, पण ते प्रत्येक शाळेत नाही आहे, कंपल्सरी नाही आहे. NCC पण बाय चॉईस आहे. बरोबर. हां, ज्यांना जायचं असेल त्यांनी. पण म्हणजे तसं तुमचं म्हणणं आहे की कंपल्सरी असायला पाहिजे ट्रेनिंग. फक्त मुलांना ट्रेनिंग मिळायला हवं. सैन्यामध्ये जाऊन किंवा सैन्यामध्ये कसं करतो, काय करतात सैनिक, ह्याचं ट्रेनिंग मिळणं आवश्यक आहे. तेव्हा कुठे आपली जी युवा पिढी आहे, आपली जी मुलं आहेत, ती सक्षम बनतील आहेत, ती शरीरानी आणि मनानी सुदृढ बनतील आहेत, त्यांच्यामध्ये अनुशासन येईल आहे, त्यांच्यामध्ये बंधुभाव हा पसरेल आहे, त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती ही या लहान वयापासून येईल आहे. बरोबर. तुम्ही जसं म्हटलं की जसं बाबांचा एक्सपिरियन्स होता की डिसिजन मेकिंग, कधी युद्धातही असे डिसिजन घ्यावे लागतात. पण आत्ताच्या मुलांना डिसिजन मेकिंगबद्दल काय म्हणता येईल, त्यांना इतकं ठाम नाही आहेत. त्यात करिअर निवडायचं म्हणा किंवा कुठलीही गोष्ट करायची असेल तर ते खचून जातात एकदम आणि शेवटचा निर्णय घेतात की नाही, आता मला माझं आयुष्य संपवायचं आहे. मला नाही वाटत की हे आयुष्य संपवायचं आहे हे डिसिजन मेकिंगशी आपण जोडू शकतो. कसं आहे की आजकालच्या मुलांना भरपूर एव्हेन्यूज आहेत. एकदा ते 10वी पास झाले की त्यांच्यासमोर भरपूर मार्ग निघतात, भरपूर मार्ग आहेत, ऑप्शन्स खूप आहेत. त्याच्यामधलं नेमकी कोणतं निवडायचं हा निर्णय ते करू शकत नाही. आणि मी परत जे म्हटलं ना की ते ह्याचमुळे करू शकत नाही कारण लहानपणापासून त्यांना तसे संस्कार दिलेले नाही आहे, त्यांना तसं तयार केलेलं नाही आहे की तू स्वतःचा निर्णय स्वतः घे. पण तो निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाचे जे काही रिझल्ट होईल ती घेण्याची जबाबदारी पण तूच घे. मग नंतर आईबाबांकडे येऊन रडणं. मग ते आईबाबांना काय सजेशन द्याल? तर ह्या गोष्टींमुळे मुलांमध्ये कशी येते, डिसिजन मेकिंग कपॅसिटी मुलांमध्ये कमी होत जाते कारण त्यांना प्रत्येक गोष्ट स्पून फीड केल्या जाते.
म्हणजे तुम्ही बघितलं असेल जे डॉक्टर असतील आहेत त्यांचा मुलगा डॉक्टरच होतो. जे वकील असतील त्यांचा मुलगा वकीलच होतो. बिझनेसमॅन असतील आहेत तर नॅचरली म्हणजे परिवार अपेक्षा ठेवते की माझ्या मुलांनी परत माझाच बिझनेस जॉईन करावा. पण भरपूर असे बॅरियर्स तोडून काही लोक बाहेर निघालेत जे स्वतःच्या निर्णयावरती ठामपणे उभे राहतात आणि करू शकतात. आता जसं माझाच चुलत भाऊ म्हणजे माझ्या काकांचा मुलगा, माझे काका हे आर्मीमध्ये डॉक्टर होते. तो डॉक्टरचा मुलगा, पण तो डॉक्टर नाही झाला, तो सैन्यात गेला. डॉक्टर म्हणून नाही पण वेगळ्या म्हणजे सैन्यात गेला. तर असं जर काही आपण मुलांना निर्णय घेण्याची क्षमता हे निर्माण करणं हे आईवडिलांची जबाबदारी असते. ही आईवडिलांची जबाबदारी असते. आणि त्याच्यासाठी थोडंसं आईवडिलांनी पण थोडंसं आपल्या प्रेमाला थोडंसं अंकुश लावावं. मुलाला आजकाल जे आपण म्हणतो की मुलांनी पडायला नको, मुलगा असं पडायला लागला की अरे रे रे बेटा लागेल लागू द्या, रक्त निघू द्या, खर्चटू द्या. कारण लागल्याशिवाय तो शिकणार नाही. लागल्याशिवाय त्याला ते काय होतं, झोमणं म्हणजे काय, दुखणं म्हणजे काय हे कळणार नाही. आणि आजकालची जी नवीन पिढी निघते ना ती अशी लॉलीपॉप पिढी निघते. त्यांना तुम्ही थोडंसं रागवा की घळघळ गंगा जमुना व्हायला लागतात. आणि आमच्या वेळेला तर म्हणजे पाठीवरती लाटणं तुटायची हो, असे आम्ही आहोत. आणि आम्ही अशा गोष्टींमधून निघालेलो आहोत. मला असं वाटतं की जे एक संस्कृत श्लोक आहे ना, लाल येत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडे येत, की 5 वर्षापर्यंत मुलाचे लाड करावे, त्याच्यानंतर त्याला ह्याचीच भाषा कळावी, लाठीचीच भाषा आवश्यक आहे. पण आजकाल मुलांना मारायचं नाही, मुलांच्या सायकोलॉजीवर असर होतो वगैरे 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 वगैरे. ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तुम्ही एखाद्या सैनिकाला जर सांगितल्या आणि त्याला सांगितलं की ह्या गोष्टींच्या प्रमाणे म्हणजे आजकाल जे काउन्सिलिंग किंवा जे सायकॅट्रिस्ट म्हणो किंवा सायकोलॉजिस्ट म्हणा त्यांच्याकडे नेतात. माझा मुलगा अभ्यास नाही करत तर कदाचित ह्याच्या मानसिकतेवर असर काहीतरी झाला असेल म्हणून त्याला सायकोलॉजिस्टकडे घेऊन जातात. मग तो काउन्सिलिंग करतो त्याला की तू अभ्यास का नाही करत. ह्या सगळ्या गोष्टी एका सैनिकाला विचारा, त्याच्या मुलांना विचारा, ह्या कुठल्याच गोष्टी आमच्यात नसतात. का? कारण वी सी द हार्डेस्ट ऑफ द लाईफ. एका सैनिकाबरोबर राहणं, त्याचा परिवार म्हणून तुम्ही राहणं आणि त्यांचं मूल म्हणून तुम्ही राहणं, पहिली गोष्ट तर दर 3 वर्षांनी किंवा दर 2.5 वर्षांनी तुमची बदली होते. म्हणजे तुम्ही नवीन ठिकाणी जाल, नवीन मित्रमैत्रिणी कराल, नवीन एन्व्हायरमेंटमध्ये राहाल, नवीन वातावरण राहील. मग तिथे गेल्यानंतर मग तुमची शाळा किती दूर आहे, मग ती तुमचं कॅन्टोन्मेंट एरियापासून जर खूप दूर आहे तर मग तिथपासून तुम्हाला बसनी जावं लागेल. म्हणजे तुम्ही बसनी जायचं, मग ते ऑटो लावा, व्हॅन लावा, स्कूल बस वगैरे प्रकार जरी म्हटलं आपण तरी ते स्कूल बस कॅन्टोन्मेंट एरियापर्यंत येत नाही. का? कारण कॅन्टोन्मेंट एरिया हे शहराच्या बाहेर असतं. त्याच्यामुळे मग तशा गोष्टींशी ॲडजस्ट करणं मग ही मुलं शिकतात की ॲडजस्ट कसं करायचं आपण. आमच्या सैन्यामध्ये एक टर्म आहे फौजी ब्रॅट, म्हणजे फौजीचा मुलगा, ब्रॅट म्हणजे मूल. अच्छा. हां. म्हणजे मुलगा किंवा मुलगी. तर फौजी ब्रॅट म्हणजे असे भरपूर तुम्ही मुलं बघाल सैनिकांचे आणि ऑफिसर्सचे की जे खूप धाडसी असतात, प्रचंड धाडसी. आणि आम्हाला प्रत्येक कुठलीही परिस्थितीशी आम्हाला ॲडजस्ट करण्याची आमच्यामध्ये क्षमता असते. कुठेही लहानपणापासून बघत आलेले आहे. एक तर बघत आलेलो आणि दर 2.5 वर्षांनी बदली होते. आणि ती बदली कुठल्या चांगल्याच शहरात होईल असं नाही, कुठेतरी अशा शहरात होईल जिथे बस नाही आहे किंवा तुम्ही पायीच तुम्हाला जावं लागेल आहे शाळेत तुमच्या, किंवा ऑटोनी जावं लागेल आहे, किंवा अर्ध्या रस्त्यापर्यंत वडील सोडून देऊ शकतात, मग तिथून पुढे तुम्हालाच जायचं आहे. बरोबर. आता तर फक्त नुसतं क्लासरूमच शफल झाली तर बस तर लगेच मुलं मेंटली थोडीशी डिस्टर्ब अरे मला ती टीचर मिळाली नाही किंवा माझे मित्र. तुम्ही एका कुठल्याही फौजी ब्रॅटला विचारा, मेंटली डिस्टर्ब होणं, डिप्रेशनमध्ये जाणं, कुठलाही मेंटल इश्यू होणं हे शक्यच नाही आहे.
शक्यच नाही बिलकुल. कारण त्याप्रमाणे आम्ही वाढल्या गेलेलो आहोत की घरी वडील सकाळी उठायचे, सकाळी 4:30 म्हणजे 4:30ला उठायचं. मग मुलांनी किती वाजता उठायचं तर मुलांनी 5ला उठायचं. 5ला उठून काय करायचं, वडील जातात सकाळी रनिंगला, मग आम्ही पण जायचं. मग सकाळी आल्यानंतर 6 वाजेपर्यंत आंघोळ होऊन जायची बाबांची. मग आम्ही काय करायचं, आम्ही पण आंघोळ. कारण आमच्यासमोर आदर्श ते ना. सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट टेबलवर यायचं म्हणजे यायचंच, मग ते काही असो. म्हणजे अनुशासन ते आधीपासून आहे आणि घरात तेच हो, वातावरण आहे. अगदी. बरं, तुम्हाला बघताना लोकांचा दृष्टिकोन कसा आहे? कारण ही अनुशासित आणि एक फ्लाईट लेफ्टनंट असा काही आहे का की थोडे लोक घाबरतात? हो, असं आहे? हो. बरं. तसं निश्चित आहे. पण तसं नको असायला हवं, कारण मी एक समाजकार्य पण हाडामासाची मी करते. पण तशीच आहे. हो. नॉर्मल नाही, पीपल. हाडाची कशी आहे तरी मी एक समाजकार्य करते आणि प्रहार समाज जागृती संस्थेची मी आता सचिव आहे. बाबा गेल्यानंतर 2018मध्ये बाबा वारले. मी त्या संस्थेची सचिव आहे आणि फक्त सैन्यासाठी मुलांना तयार करणं किंवा फक्त सैन्य हेच एक हाच एक पैलू माझ्या संस्थेचा नाही आहे. हा वन ऑफ द पैलू आहे. बेसिकली प्रहार समाज जागृती संस्था ही कशासाठी स्थापन झाली होती, ही ह्या गोष्टीसाठी स्थापन केली होती बाबांनी, की माझ्या संस्थेचा जो उद्देश आहे तो फक्त सैनिक किंवा सैनिकांना ट्रेनिंग देणं किंवा सैनिक तयार करणं असं नसून समाजामध्ये सैनिकी गुणांचं प्रसारण करायचं ह्यासाठीच प्रहार संस्था बाबांनी सुरू केली होती. आता आम्ही जेव्हा संस्था सुरू केली 1994मध्ये, त्यावेळेला आपण शोधत होतो की आपल्याला कुठे थोडीशी जमीन जर मिळाली किंवा जागा मिळाली तर मग तिथे आपण ऑब्स्टिकल ट्रेनिंग कोर्स करू शकू. कारण ऑब्स्टिकल ट्रेनिंग कोर्समध्ये मुलांना आपण ट्रेनिंग दिलं की मग त्या मुलांना ह्या गोष्टी कळतील की अरे, आपण ऑन ग्राउंड ऑब्स्टिकल्स जर क्रॉस करू शकतो तर आपण आयुष्याचे पण ऑब्स्टिकल्स क्रॉस करू शकतो. तर असं आम्हाला सुरू Obstacles करायचं त्या होतं. पद्धतीने पण. करेक्ट. आता खरं सांगायचं तर ज्या वेळेला बाबा रिटायर झाले, मी तुम्हाला सांगितलं अगदी सामान्य मध्यमवर्गीय आम्ही परिवारातले. कुठली आमची शेती नाही, जमीन नाही, काहीच नाही. राहता आमचा जो प्लॉट होता तो माझ्या बाबांनी, काकांनी आणि माझ्या आत्तेनी प्रहारला दान केलं तो प्लॉट. आणि तिथे आता प्रहारनी बिल्डिंग केली आहे. पहिल्या मजल्यावर मी आणि आई राहतो आणि बाकी वरती आमची छोटी शाळा आणि मग प्रहार डिफेन्स अकॅडमी आहे. तर पण त्यावेळेला जेव्हा 94मध्ये सुरू झालं, आमच्याकडे काहीच नव्हतं की आपण ट्रेनिंग द्यायचं मुलांना, कुठे द्यायचं. मग आम्ही ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीला जी आहे वाडीच्या तिथे, त्यांच्या जनरल मॅनेजरला रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला हे जंगलाचा थोडा भाग द्या, तिथे आम्ही ऑब्स्टिकल्स बांधू, तिथे आम्ही सकाळचे 2 तास मुलांचं ट्रेनिंग घेऊ. तिथपासून आमचं कार्य सुरू झालं. उद्देश हा होता की देशाच्या भावी पिढीला, म्हणजे लहान मुलं, युवक यांची जी एक मानसिकता आहे, त्या मानसिकतेला आपण असं चॅनलाइज करायचं की कुठलीच गोष्ट त्यांना अशक्य अशी वाटणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना प्रत्येक गोष्ट करताना अनुशासनचं कसं आपण पालन करायचं हे त्यांना आत्मसात होईल. आपण कसं अनुशासित राहावं हे त्यांना कळेल. त्याच्याचबरोबर आपण जागरूक कसं राहावं की ऑब्स्टिकल क्रॉस करत असताना तुम्हाला उजवीकडे, डावीकडे, इकडे तिकडे बघून की मी इथून करू शकते का, इथून करू शकते का, हे म्हणजे तुम्ही चारही दिशेने जागरूकता असायला पाहिजे. जागरूकता कशी आपल्यामध्ये वाढावी. आणि आपल्यामध्ये एक ऑब्स्टिकल क्रॉस करत असताना आम्हाला सैनिकाला शिकवलं जातं की तुमच्यामध्ये जर खूप अहंकार असेल आहे तर तुम्ही ते ऑब्स्टिकल क्रॉस करत असताना की अरे ये तो क्या, ये तो मैं यूँ कर लूँगा, आणि मग तुम्ही जर पडलात तर मग तुमच्या अहंकाराला ठेस पोचेल. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही अतिशय सोज्वळ किंवा अतिशय तुम्ही जसं आम्ही एक लक्ष ठेवून, नाही, एक लक्ष तर असतंच, पण जसं आम्ही म्हणतो ना की कम टू द रूट्स, बी हंबल, की आपण नेहमी डाऊन टू अर्थ राहावं, तसं राहावं. आणि मग म्हणजे भारताचे जीवन मूल्य
आपल्यामध्ये जे कसे येतात, की आपण नेहमी विचार करतो की आपण मोठ्यांशी बोलताना नेहमी पद्धतशीर आणि सावकाश बोलावं, त्यांना आदरपूर्वक त्यांच्याशी बोलावं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही फायनली तुम्ही काय कुठल्या प्रकारचे व्यक्ती तयार होणार, तर तुम्ही अशा प्रकारचे व्यक्ती तयार व्हाल की ज्यांनी जो माझ्या देशासाठी तो काही करायला तयार होईल. हां, म्हणजे फिजिकल ट्रेनिंगसोबत मेंटल ट्रेनिंग आहेच, बरोबर आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटही करेक्ट. आहे आणि तुम्ही रिस्पेक्टफुली कसं तुम्ही समोरच्यांना करेक्ट. म्हणजे बघता आणि भारताचे जे मूल्य आहेत, संस्कार. कारण भारतीय सेना ही एक स्वतःमध्येच एक ब्रँड आहे. बिलकुल. त्याला वेगळं असं काही ब्रँड लावावं लागेल किंवा द्यावं लागेल असं नाही आहे. अगदी. कारण मला अजूनही आठवतं, लहानपणापासून माझे बाबा आत्ताही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असली की अजूनही इतकेही चॅनल जरी असले तरी DD1 नॅशनल लावतील आणि ती परेड बघतात. ती फक्त तुमच्याकडे नाही तर माझ्याहीकडे तेच आहे. तर ते तर आहे, तुमच्याकडे असणारच, कारण तुम्ही त्याच अगदी. तुमचं अपब्रिंगिंग तसं झालेलं खरी आहे. गोष्ट. आणि अजूनही माझे बाबा ते लावतात आणि मी माझ्या आता मुलांना दाखवते की अरे दुसरे चॅनल बंद करा पण ते बघा. कारण नाही तुम्ही वर्षभर पण 1 दिवस 2 दिवस जे वर्षातले येतात कुठेतरी बघायला, कधी कधी बघताना जी वाघा बॉर्डरची जी परेड असते आणि जेव्हा शूर चक्र देणारे ज्या आया आहेत त्यांना देतात आणि तेव्हा बघता बघता असं पाणी जेव्हा येतं तेव्हा मम्मा असं लगेच मुलं, मम्मा तू रडते ते येतं. तर ते असं मनात असायला पाहिजे. देशभक्ती जी आहे ती मनात असायला पाहिजे. पण वाईट वाटतं आजकाल की देशभक्ती शिकवावी लागते. बरोबर आहे. म्हणजे ही जी वस्तुस्थिती आहे ही चांगली नाही आहे. बरोबर. बरं, मला हे विचारायला आवडेल की मुलींची संख्या कमी आहे सैन्यात नाही की आहे? ज्या भरपूर आहे. जेवढ्या वेकन्सीज निघतात, बरं, प्रत्येक अकॅडमीमधून जेवढ्या वेकन्सीज निघतात त्या वेकन्सीज नेहमी फुल होतात. म्हणजे अवेअरनेस आहे अवेअरनेस भरपूर आहे. आणि पण फ्रंटलाईनमध्ये जसं आता तुम्ही फ्लाईट लेफ्टनंट आहेत, रिटायर फ्लाईट लेफ्टनंट, फ्रंटलाईनमध्ये मुली फार कमी आहेत. बरोबर. फक्त कॉम्बॅक्ट फोर्सेसमध्ये नाही आहे, म्हणजे जे आपण ज्याला इन्फंट्री म्हणतो किंवा आपण जे ॲक्च्युअली युद्ध लढतात सैनिकांची, त्या ह्याच्यात नाही आहे. पण आता हळूहळू सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये पण मुलींना आता रुजू करणं किंवा पाठवणं सुरू केलेलं आहे. इफ आय एम रॉंग प्लीज करेक्ट मी, की 2016 फ्लाईट मुली चालवतील. फायटर एअरक्राफ्ट. करेक्ट. ते सुरू झालंय. त्याच्या आधी नव्हतं. बरोबर. आणि त्याच्यात अवनी, भावना आणि मोहाली, भावनाकांत आणि मोहाली या 3च मुली आता सध्या फायटर जेट चालवतात. करेक्ट. कसा एक्सपिरियन्स असेल ना तो? त्यांचा एक्सपिरियन्स ट्रिमेंडस. आणि आता तर भरपूर फायटर पायलट्स आहेत मुली. आता भरपूर आहेत. आता या 3च आधी आहे ना. बिलकुल. म्हणजे माझी जी संस्था आहे प्रहार समाज जागृती संस्था, ह्याचं जसं मी तुम्हाला म्हटलं की वेगवेगळे आपले उपक्रम आहेत. तर माझी एक उपक्रम आहे की प्रहार वासुदेवलीला मिलिटरी स्कूल पण आहे आपली, जी उमरेड रोडवरती आहे, 15 किलोमीटर नागपूरहून आहे. आणि तिथे आपलं पहिलं कॅम्पसाईट होतं. आणि ती जी जमीन आहे ती पण आपल्याला नागपूरच्या अतिशय दिलदार असं कपल मी म्हणीन आहे, श्री हेमंत आणि सुलभा जकाते यांनी आपल्याला दान स्वरूपात दिलेली आहे. आणि तिथे आपली शाळा आहे. प्लस आपलं आणखीन म्हणजे माझं जे राहतं घर होतं आपलं देशपांड्यांचं, तिथे जे आपण दान केलेलं आहे आता प्रहार संस्थेला, तिथे बिल्डिंग बांधलेली आहे. तर पहिल्या मजल्यावरती मी आणि आई राहतो. त्याच्या दुसऱ्या मजल्यावरती प्रहार वासुदेवलीला विद्याकुंज. आता ही शाळा नर्सरीपासून 5वीपर्यंत आहे. की ह्या शाळेमध्ये आपण एकदम प्रायमरी स्टेजमध्ये कसं सैनिकाबद्दल कसं काय गुण आपल्याला टाकता येतील ह्या सगळ्या विचारांवर आहे. प्लस संस्कार, भारतीय संस्कार ह्या मुलांना कसे मिळतील आहेत. तर आमच्या शाळेमध्ये आम्ही रामरक्षा, भगवद्गीतेचा 12वा अध्याय, 15वा अध्याय असं आम्ही तिथे शिकवतो.
तसंच प्रहार डिफेन्स अकॅडमी आपण सुरू केलेलं आहे. आणि हे तर आधीपासून म्हणजे 94 आपण ज्या मुलामुलींना अधिकारी बनवायचं आहे सैन्यामध्ये, त्यांना आपण गायडन्स देतो आणि तो फ्री ऑफ कॉस्ट गायडन्स असतो. म्हणजे मी आज SSB इंटरव्ह्यू जो असतो 5 दिवसाचा सैन्यामध्ये फायनली जाण्यासाठी परीक्षा पास झाल्यानंतर, त्या इंटरव्ह्यूचं गायडन्स मी देते आणि मी पैसे घेत नाही. तसंही तुम्हाला माहितीच आहे की माझ्या वायुसेनेच्या कारकिर्दीनंतर मी संकल्प घेतला आहे की मी कधी माझ्या आयुष्यामध्ये मी पैसे नाही कमावणार. मला जरी कोणी दिले तरी मी ते लगेच प्रहार संस्थेला दान करून देते, कारण माझी संस्थेला ह्याला 80G इन्कम टॅक्स एक्झेम्पशन पण आहे. आणि त्याच्यामुळे मग मी काही घेत नाही, फ्री ऑफ कॉस्ट करतो. आणि हे खूप चांगली गोष्ट आहे की मला असं वाटतं गर्वाची गोष्ट आहे की नागपूरकरांना की आजपर्यंत प्रहार संस्थेमधून असे गायडन्स घेतलेले आणि ट्रेनिंग घेतलेली जवळजवळ 332+ मुलं मुली हे सैन्यात अधिकारी आहेत, मुलं मुली मिळून. आणि मुलींमध्ये आणि माझ्या संस्थेमधली मला असं वाटतं एक मुलगी ही ऑलरेडी फायटर पायलट आहे. आणि ती फायटर एअरक्राफ्ट चालवती आहे. छान वाटतं ना जेव्हा आपली मुलगी, आपली स्टुडंट. प्रश्नच नाही. खूप बरं मुली जेव्हा येतात ॲडमिशन, त्यांच्या आईवडिलांना काउन्सिलिंग करावं लागत असेल की नाही. ज्या मुली प्रहार डिफेन्स अकॅडमीमध्ये, जी नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDAची जी परीक्षा असते, एंट्रन्स एक्झाम, जी UPSC कंडक्ट करतं आणि ती खूप कठीण असते परीक्षा, त्या परीक्षेच्या तयारीसाठी जे मुलं आपल्याकडे येतात त्यांचे आईवडील हे आधीपासूनच तयार असतात, प्रिपेअर्ड असतात की, कारण त्या मुलांना जायचं असतं, त्या मुलांना सैन्यामध्ये जायचं असतं. 2 कॅटेगरीज असतात. आयदर त्या मुलांना अवेअरनेस असतो की NDA सारखी काही गोष्ट आहे आणि मला सैन्यात जायचं आहे 12वीच्या नंतर, किंवा आईवडिलांची इच्छा असते की माझ्या मुलांनी सैन्यात जावं. पण जिथे आईवडिलांची इच्छा असते तिथे मुलं पण तेवढेच तयार असायला पाहिजे की मुलं तयार असतात, नसतील तर होतात, कारण तुम्ही त्याच एन्व्हायरमेंटमध्ये राहता. तुमच्याकडे चारी बाजूला तीच मुलं आहेत ज्यांना सैन्यात भरती व्हायचं आहे. त्याच्यामुळे ते तसंच एक सुरू राहतं की तुमच्याकडे जेव्हा आजूबाजूला एन्व्हायरमेंट आहे, जे एन्व्हायरमेंट सैन्याचं आहे, तेव्हा नॅचरली तुम्ही पण नकळत तुमच्याही मनामध्ये ते पेरल्या जातं, आपोआप येतं. त्याच्यामुळे ते हो. पण जी गोष्ट मी नेहमी म्हणते की आपल्या देशाचं जे क्रीम आहे ते नेहमी विदेशात जातं. आपल्या देशाचं क्रीम आपल्या देशात राहत नाही. आज जर मी 12वी टॉप केलं किंवा मी 12वीमध्ये मेरिट आली, तर प्रत्येक 12वीमध्ये मेरिट आलेल्या मुलाचं तुम्ही जर स्वप्न ऐकलं तर त्याला IIT किंवा NIT इथेच जायचं असतं, किंवा कोणाला डॉक्टर बनायचं असतं. त्याच्याशिवाय कोणीही असं नाही म्हणत की मला सैन्यात अधिकारी व्हायचं आहे, मला सैन्यात जायचं आहे. कारण एक समज आहे समाजामध्ये, एक फार गैरसमज आहे की माझा मुलगा खूप हुशार आहे, त्याला 94-95% 12वीत मिळालेत, आणि इतकी हुशार माझी मुलं असताना मी काय त्यांच्या हातामध्ये बंदूक देईन आणि सीमेवरती त्यांना जा म्हणीन आणि शत्रूंवरती ठोठाव करायला सांगेन? पण नुसतंच बंदूक हे नाही आहे ना, त्याच्या मागची तर अजून बरीच टेक्निकल गोष्ट आहे. करेक्ट आहे. ती गोष्ट पालकांना माहिती नाही आहे. ती गोष्ट पालकांना घेऊन राहणं म्हणून नाही. युद्धनीती जी आहे ती आजकालची युद्धनीती ही खूप वेगळी आहे. म्हणजे तो काळ गेला जेव्हा छत्रपतींच्या काळातला तो काळ होता जेव्हा तुम्ही तलवारी आणि भाल्यांबरोबर युद्ध लढायचे. त्याच्यानंतर जेव्हा काळ जसा जसा पुढे येत गेला तसं आपल्या हातामध्ये बंदुका आल्या, तोफा आल्या, आणि त्याचं टेक्निकल नॉलेज पण आलं. टेक्निकल नॉलेज आहे. आजचा जो जमाना आहे तो फक्त बंदूक आणि तोफांपर्यंत मर्यादित नाही आहे. म्हणजे आज जे युद्ध झालेलं आहे ते तुम्ही जर बघितलं, रशिया युक्रेनचं युद्ध किंवा इस्रायल हमासचं युद्ध, रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये जे नरेटिव्ह आपल्याला मिळतं ते एकच नरेटिव्ह, म्हणजे एकच बाजू आपल्याला कळते, आपल्याला दुसरी बाजू कळत नाही
याला म्हणतात इन्फॉर्मेशन वॉरफेअर. म्हणजे आजकाल तुम्ही जे नाव घ्याल त्या प्रकारचं वॉरफेअर हे निर्माण झालेलं आहे. आज आम्ही जेव्हा सैन्यामध्ये ट्रेनिंग घेतो तेव्हा वी टॉक ऑफ मिसाईल वॉरफेअर, रॉकेट वॉरफेअर, न्यूक्लिअर वॉरफेअर, बायोलॉजिकल वॉरफेअर, केमिकल वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर, इन्फॉर्मेशन वॉरफेअर, सायबर वॉरफेअर, असे असंख्य आहेत. इतक्या असंख्य प्रकारच्या वॉरफेअर आहेत. आणि या सगळ्या वॉरफेअरमध्ये लढायचं म्हटलं तर त्याच्यासाठी ज्ञानाची गरज आहे ना. म्हणजे हुशार मुलं तिथेही गरजेचे आहेत. इथे उलट तुमची हुशारी, म्हणजे तुम्ही जर हुशार असाल तर तुमची जी हुशारी आहे ती इथे येऊन आणखीन प्रखरतेने ती आणखीन प्रज्वलित होईल आणि त्याचा उपयोग देशाला होईल, तुमच्या राष्ट्राला होईल, तुमच्या लोकांना होईल, सगळ्या देशवासियांना होईल. तर ह्या काही गैरसमज, मग काही पालकांचे गैरसमज असतात की सैन्यात गेलं म्हणजे तो लवकरच वरती जाईल. तर एक भीती असते मनात. भीती. माझं म्हणणं असं आहे की जे पालक असं म्हणतात ना, म्हटलं मला सांगा हो, तुम्हाला तुमचा मृत्यू कसा येणार आहे माहिती आहे का? कधी ना कधी जायचं माहिती आहे का? नाही, तुम्हाला तुमचा मृत्यू कसा येणार आहे हे माहिती आहे का? मग ते म्हणतात नाही माहिती. म्हटलं मग तुम्हाला हे कसं माहिती की तुमचा मुलगा सैन्यात गेल्यावरती त्याला मृत्यू येईल, त्याला गोळी लागून तो वरती जाईल, हे तुम्हाला कसं माहिती? मृत्यू कधी येणार आहे, केव्हा येणार आहे, कोणाला येणार आहे हे लिहून तुम्हाला कोणालाही आपल्याला कळत नाही. आणि एकदा आलं तर जाणं आहेच. आपण देशासाठी गेलेलं तर कधी, मग कधी किती चांगलं. बरोबर. कधी किती चांगलं. नवीन पिढीच्या मुलींना काय सांगाल, काय सजेस्ट कराल? नवीन पिढीच्या मुलींना तर मी पहिले सांगेन की तुम्ही सशक्त व्हा. सशक्त शारीरिक रूपाने नाही फक्त, पण मानसिक रूपाने. म्हणजे आजकाल जे आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी जास्ती आपण बघतो टी व्हीवरती किंवा आपण सोशल मीडियावर असे व्हिडिओज खूप व्हायरल होतात की एक माणूस भर रस्त्यावरती भर दुपारी एका स्त्रीला मारून राहिला, बेदम मारतोय आणि चाकूनी तिला खुपसतोय चाकू, आणि सगळे तिथे बघत राहतात आणि व्हिडिओ काढतात. पण मदत लोक व्हिडिओ काढतात. पण त्याच्या मागे एक भीती आहे की पोलीस केस. आणि पण आता नाही, पण एक हे आलेलं आहे, एक आत्ताच कायदा आलेला हां बरोबर, की तुम्ही जर तिथे रोखलं अशा गोष्टींना आणि तुम्ही जर वाईट गोष्टींचा प्रतिकार केला तर तुम्हाला काही विचारपूस नाही होणार, तुम्हाला कधी कोणी जेलमध्ये नाही टाकणार आणि तुम्ही मदत करताय पोलिसांच्या ह्याच दृष्टिकोनातून तुम्हाला बघितलं हे दुर्दैव आहे आपलं की हा कायदा काढावा लागला. हा कायदा काढावा नाही लागला, हा अजूनही आहे. आता रिसेंट न्यूजपेपरमध्ये आलं की जर कोणी रस्त्यात असं झालं आणि तुम्ही वारंवार त्यांना मदत केली तर तुम्हाला काही रक्कम पण दिल्या जाईल आणि तुम्हाला पोलीस केस जे असतात, पोलीस केसची झंझटी ज्या असतात त्याच्यात तुम्हाला घेरल्या जाणार नाही. त्याच्यामुळे आता अवेअरनेस अजून आलं की हां बरोबर आहे ना. आधी कसं घाबरायचे की नाही, तो कायदा आहे, तो कायदा आहे म्हणून. आणि ह्या कायद्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे की आज जर एक गुंड एका मुलीला मारून राहिला आहे बेदम आणि मी जर जाऊन त्याला रोखलं, त्या गुंडाला जर माझ्या 4-5 मित्रांनी किंवा मैत्रिणींनी जर मिळून धरलं, पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांच्या हाती त्याला सोपवलं तर माझी पाठ थोपटवतील. असा कधी प्रसंग तुमच्यासोबत झाला? माझ्यासोबत असा प्रसंग नाही झालाय, पण मी गुंडांची लढलेली जरूर आहे. अच्छा, म्हणजे असंच. हो, आणि त्यावेळेला मी वायुसेनेत होती आणि माझे जे शेवटची पोस्टिंग होती ती इथे सोनेगावला होती आणि त्यावेळेला एक रविवार होता, मी ड्युटी ऑफिसर होती आणि मी जात होती सोनेगावच्या माझ्या एअरफोर्स स्टेशनला. पाऊस पडत होता, खूप धोधो पाऊस होता, मला असं वाटतं जुलैचाच महिना होता तो, आणि मी माझ्या 2 व्हीलरनी जात होती रेनकोट घालून आणि त्या टर्निंगवरती, शिवणगावच्या टर्निंगवरती तिथे एक टपरी असायची. त्या टपरीवरती कदाचित 2 मुलं हे पाळत ठेवून असतील की ही मुलगी रोज ह्या वेळेला जाते, ह्या वेळेला येते. त्या दिवशी त्यांनी बघितलं तसं आणि रस्ता तो नॅचरली शुकशुकाट असणारच, कारण इतकी धोधो जर पाऊस पडतोय. त्या रस्त्याने मी जात होती आणि मध्ये एकदम ती मुलं आली आणि त्यांनी त्यांची बाईक अशी आडवी टाकली माझ्या गाडीसमोर आणि थांबवलं मला. तर नॅचरली माझा एकदम बॅलन्स गेला, एकदम गाडी आली आणि मी अशी पडली. तर माझी स्कूटी होती, माझी स्कूटी माझ्यावरती
त्यांनी लगेच चाकू काढला एकाने आणि म्हटलं, जे काही पैसे तुझ्याकडे जे काही आहे ते दे, लवकर ताबडतोब माझ्या हवाली कर. एक माझ्याकडे ब्रीफकेस असायची ऑफिसची नॅचरली. त्यांना वाटलं त्याच्यात पैसे असतीलच भरपूर, पण काहीच नव्हतं त्या दिवशी त्या माझ्या ब्रीफकेसमध्ये. काहीच महत्त्वाचा एकही कागद नव्हता एअरफोर्सचा किंवा काहीच नव्हतं. तर त्यांनी मला लगेच चाकू वगैरे दाखवला आणि जो कुछ भी है वो निकाल, तेरे पास पैसा वैसा है, घडी वडी निकाल, जल्दी निकाल करून असं हे केलं. तर मी असं दाखवलं की भैया मी उठते, देते तुला, उठते. मी काही बोलली नाही. मी असं दाखवलं की मला उठू दे. आणि मी उठता उठता माझ्या अंगावर पडलेली गाडी, त्या गाडीला मी ढकललं आणि ढकललं तर ते त्या दोघांच्या अंगावरती ती गाडी पडली. तर एक जण थोडासा असा खालती पडल्यासारखा झाला. दुसरा लगेच माझ्या समोर आला आणि त्यांनी लगेच एक चेन काढली आणि माझा असा गळा दाबायचा प्रयत्न केला. म्हणजे असा तो हात माझ्या गळ्यापाशी नेतच होता. तर मी त्याला एक जोरदार किक मारली आणि तो इतका कळवळला. आता नॅचरली किक मारली मी, त्याच्यामुळे इतका कळवळला, तो कळवळून खालती पडला. आणि मग तो दुसरा, त्यांनी आपलं चाकू काढलाच होता, मग तो आला बाहेर, तो आला माझ्यासमोर आणि मी त्याचाही हात धरला आणि त्याचा हात पूर्ण पिळला आणि त्याला जोरात धक्का दिला. आणि मग तो जो कळवळला होता त्याला बघितल्यावरती हा घाबरला आणि त्यांनी त्या दुसऱ्या मुलाला म्हटलं, चल 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 जल्दी चल जल्दी चल करून उभं केलं, त्याला किक मारली गाडीला आणि निघून गेले. आणि मग मी तिथून डायरेक्ट मी पोलीस स्टेशनमध्ये गेली. त्यावेळेला सोनेगावचं पोलीस स्टेशन तिकडे जवळच होतं, शिवणगावच्या त्या टर्निंगच्या तिथेच होतं. तिथे मी गेली लगेच आणि तिथे कंप्लेंट लॉन्च केली. तर लगेच दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये होतं की शिवालीच्या फ्लाईंग किकनी तिने गुंडांना मागे पळवून लावलं वगैरे वगैरे. पण असंच आजच्या मुलींनाही असायला पाहिजे. भलेही तुम्ही ट्रेनिंग स्वयं सुरक्षा आलंच पाहिजे, स्वतःवरती विश्वास आलाच पाहिजे. मी कमजोर आहे किंवा माझ्यात ताकद नाही, ही भावना मुलींमध्ये जी असते ती भावना मुलींनी काढून टाकावी. भरपूर शक्ती असते मुलीमध्ये, स्त्रीमध्ये भरपूर ताकद असते. जरी मानलं की तुझ्यात ताकद नाही आहे, तू अगदी रोड आहेस, अगदी काडी आहेस, तुझ्याकडे दात दिले आणि मनाची शक्ती, तुला दात दिले देवाने आपलं शरीर ना, तसंच इनबिल्ट वेपन्स दिलेले आहेत आपल्या शरीरात. खूप नखं आहेत. मुली नखं वाढवतात, ते नेलाट वगैरे काय ते करतात. तुम्ही त्यांनी तर त्याचा चेहरा तर तुम्ही ओरबडू शकता. तुमच्याकडे दात दिलेले, तुम्ही चावू शकता त्याला जोरात. तर अशा गोष्टी मी माझ्या भाषणांमध्ये भरपूर सांगते मुलींना, भरपूर शिकवते मी मुलींना की ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला, म्हणजे तुम्ही मुली युजली असं म्हणतात ना की खूप असं फॅशन शो केल्यासारख्या मटकून चालतात. तर तुमच्यासाठी तुमच्याकडे पाय दिलेत भगवंतानी, फक्त मटकून चालायला नाही, फॅशन शो करायला नाही. तर जर गरज पडेल तर एक लात मारायला पण तुमच्या पायाचा उपयोग तुम्ही करायला हवा. तर त्याप्रमाणे एका मुलीने स्वतःला माझ्यामध्ये भरपूर क्षमता आहे, ही पहिली गोष्ट अशी. दुसरी गोष्ट की तिने कधीही स्वतःला पुरुषांपेक्षा मी कमजोर आहे बुद्धीनी किंवा शारीरिक रूपाने, हे कधीही स्वीकार करू नये. आजकालचं जे युग आहे ते आपण इक्वॉलिटीचं म्हणतो, बरोबरीचं म्हणतो. बरोबरीचंच युग आहे आज. आणि बरोबरी करायची म्हणून तुम्ही असं म्हणणं स्त्रियांनी पण की लग्नानंतर की मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, नाही करण्यापेक्षा आपण दोघं काय काय करू हे वाटून घेऊ. जर नाही तू करू शकला, मी करीन. आणि असं जर तुमचं आयुष्य तुम्ही सुरू केलं तर मला असं वाटतं खूप आपला देश पुढे जाईल. आणखीन मी एक तुम्हाला सांगेन, कदाचित हे ऐकून प्रेक्षक मला म्हणतील की खूप ऑर्थोडॉक्स प्रवृत्तीची ही आहे किंवा असं काही, पण मी खरंच सांगते, आज मी लहान मुलांबरोबर राहते, मी युवकांबरोबर राहते, शिबिरं घेते, प्रशिक्षण देते ह्या मुलांना. लहानपणी जेव्हा जन्मतो तेव्हापासून कमीत कमी एक 10 वर्ष किंवा एक 5 वर्ष तरी कमीत कमी आईने मुलाबरोबर राहावं. तिला संस्कार देणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मी जेव्हा शिबिरं घेते मुलांची, तेव्हा मुलांना स्वतः जेवता येत नाही,
मुलांचे आम्ही आमच्या शिबिरांमध्ये वरण भात भाजी पोळी हे ताटात वाढतो. मुलं कशी जेवतात तुम्हाला सांगू मी. आधी नुसती भाजी खातील, म्हणजे मग वरण भात भाजी, भाजी सोबत पोळी खाल्ली पाहिजे पोळी हे सुद्धा तोडावी, भाजीला लावावी, तीळ तोंडात टाकावी, मग वरण प्यावं, मध्ये मध्ये तुम्ही कोशिंबीर खावी. ही पद्धतच मुलांना माहिती नाही. आणि ही आत्ताचीच गोष्ट आहे ह्याच उन्हाळी शिबिरांची. म्हणजे जवळजवळ प्रत्येक शिबिरांमध्ये कमीत कमी 20 मुलं अशी असतील जी अशी जेवत होती पहिल्या दिवशी. मी त्यांना कारण विचारलं तर कारण काय सांगितलं, नहीं वो हमको आदत है ना, मम्मी घर पे नहीं रहती है तो हम वीडियो फिल्म लगाते हैं और वीडियो कार्टून लगाते कार्टून देखते देखते हम खाते. तर कार्टूनकडे इतकं त्यांचं एकटक लक्ष असतं त्या स्क्रीनवरती की हातामध्ये जे येईल ते पहिलं तोंडात जातं. मग ती नुसती पोळी, नुसता भात, मग नुसतं वरण आणि मग नुसती भाजी. इतकी बेकार अवस्था आहे. म्हणजे का कमीत कमी मुलांना व्यवस्थित जेवणं इतकं समजेपर्यंत तरी आईनी बरोबर राहावं किंवा आजी आजोबांनी राहावं, किंवा तुम्ही कुठेतरी नातेवाईकांबरोबर जर राहिले तर हे गोष्ट शिकवू तर शकतील. ठीक आहे, मी मानते की आजकाल स्त्रियांनी घराच्या बाहेर पडावं, कारण करिअर ओरिएंटेड झालेल्या आहेत स्त्रिया. करिअर ओरिएंटेड चा असा अर्थ येतो का की आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करणं? नाही, कारण मुलांचं बालपण परत येणार नाही आहे ना. करेक्ट. ते जर तुम्हाला विचारतील की हे कसं, करेक्ट, ती अवस्था आणि ती वेळ गेलेली असणार. बरोबर. आणि ते जेव्हा तुम्हाला प्रश्न करतील तेव्हा की तुम्ही तू त्याला मला निरुत्तर लहानपणी हे असणार का आहे नाही त्यावेळेला. शिकवलं? ते निरुत्तर असतील की मला हे नव्हतंच माहिती, तू होतीच कुठे तेव्हा घरी. बरोबर आहे. जसं एक गोष्ट आहे ना की एक मुलगा मोठा होतो, तो आपल्या आयुष्यातली पहिली चोरी करतो, त्याला पोलीस पकडतात आणि पोलीस पकडून जेव्हा नेत असतात घरातून तेव्हा तो आपल्या आईचा कान चावतो. आई त्याची विचारते का, तर तो म्हणतो हे लहानपणी तू जर मला संस्कार दिले असते आणि शिकवलं असतं की हे असं करणं वाईट आहे तर आज मी ह्या मार्गाला नसतो लागलो. आई, पहिल्या चोरीला जर तू मला मारलं असतं पहिल्या चोरीला, तर मला ती सवय लागली नसती. करेक्ट, ती स्टोरी आहे. त्याच्यामुळे हे कमीत कमी 5 वर्षापर्यंत मुलगा जोपर्यंत किंवा मुलगी जोपर्यंत 5 वर्षाची होत नाही, तिला योग्य ते संस्कार मिळत नाही, योग्य ती पद्धत समजत नाही, योग्य ते आपण कसं राहतो एका परिवारामध्ये हे समजत नाही, मोठ्यांचे आदर करावे. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटतं की आजकाल वर्गामध्ये टीचर पनिशमेंट देते तर मुलगा, पनिशमेंट असेल तू घराच्या बाहेर क्लासच्या बाहेर निघ, मुलगा निघून जातो क्लासच्या बाहेर. क्लास संपल्यानंतर, पिरियड संपल्यानंतर टीचर निघून जाते. आपल्याला नुसतं सॉरी म्हणणं हे पण नाही माहिती मुलांना. हे तर घरूनच संस्कार मिळतील. बरोबर. थँक्यू म्हणणं हे पण नाही माहिती की टीचरनी तुम्हाला काहीतरी पनिश केलेलं नाही काहीतरी एकदम तुमच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त काहीतरी शिकवलं आहे तर तुम्ही थँक्यू पण नाही म्हणू शकत. तुम्हाला टीचरनी पेन दिलं लिहायला, तुम्ही थँक्यू मॅम नाही म्हणू शकत. इतकं पण नाही तुम्हाला संस्कार आहेत की मोठ्यांचा आदर करावा. आपण जे शिकतो, मुलं म्हणतात, मला भेटायला येतात, मॅडम आज मेरा एग्जाम आहे, मेरे को बेस्ट लक दो. बेस्ट लक मिळून वळून निघून जातात. मी त्या मुलांना म्हणते परत ये बेटा, नमस्कार कर वाकून, मला आशीर्वाद द्यायचा आहे तुला. आशीर्वाद घेणं ही आपलं संस्कार आहे देशाचे, ही आपल्या भारतीय म्हणजे पद्धती आहे की आपण खाली वाकून नमस्कार करतो, आपण आशीर्वाद घेतो. ह्या गोष्टी कुठे लुप्त होत चालल्या आहेत. मला असं वाटतं कदाचित आपण पुष्कळ पाश्चात्य संस्कृतीने आपण आपल्यावरती इतका प्रभाव केला आहे. आता ती नॅचरल आहे ना की कुठली वाईट गोष्ट तुम्ही लवकर आत्मसात करता. बरोबर. चांगली गोष्ट शिकायला म्हणजे भरपूर वेळ लागतो. हे खूप गरजेचं आहे की त्यांनी इथे केलं. कधी कधी कसं होतं की हसून देतात, की काही मुलांनी केलं तर हसून देतात, पण ते न हसता त्यांना जर तिथेच दपटलं, तिथेच रागवलं तर त्यांना कळेल की नाही, हे मी काहीतरी चुकीचं केलं आहे आणि मला आईनी किंवा बाबांनी रागवलं आहे किंवा घरात कोणी मोठं असेल त्यांनी रागवलं आहे. अगदी हे गरजेचं आहे. अगदी 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 निश्चितच.
एक विचारते की पिक्चर्समध्ये मिलिटरी आली की तिथे दारूची बॉटल आणि तो एक सीन नक्की असतो की त्यांची एक पार्टी असते आणि दारू, ते एक त्यांचं सेलिब्रेशन असतं. तेव्हा ऑफिसरही म्हणा किंवा जे ट्रेनर्स म्हणा, कमांडोज म्हणा, ते सगळे एकरूप होतात. नो डाऊट रिस्पेक्ट असेलच, पण दारूचं सीन नक्की असतं. ते काय त्याच्या मागचं लॉजिक काय आहे? म्हणजे सैन्यात दारू ही गरजेची आहे की त्यांचं दुःख विसरणं, की असं तुम्हाला माहिती असेल त्याबद्दल? नाही, असं आहे की आमच्या सैन्यामध्ये लाईफ कसं असतं ह्याची तुम्हाला कल्पनाही नाही येऊ शकत इथे बसल्या बसल्या. अतिशय खडतर आयुष्य. म्हणजे जेव्हा आम्ही जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग असते आमची, तेव्हा आम्हाला कुठल्या हाईटवर पाठवतील माहीत नाही. त्या तितक्या हाईटवरती ऑक्सिजन कमी असतं, त्याच्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, भूक लागत नाही, जेवण पचत नाही, डोकं दुखत असतं सतत, नेहमी तुम्हाला असं उलटी होईल असं वाटतं, अजीर्ण होतं. 1 किलोमीटर चालायला तुम्हाला कदाचित 1 तास लागतो, कारण ऑक्सिजन कमी आहे. इतक्या दुर्गम आणि इतक्या कठीण एरियामध्ये जाऊन आम्हाला आमची ठाणी बनवावी लागतात सैन्याची, आणि तिथे आम्हाला तैनात राहावं लागतं. आणि शत्रू ह्या आपल्या देशाच्या आतमध्ये येणार नाही याची आम्हाला खबरदारी घ्यायची असते. अशा दुर्गम ठिकाणी आम्ही जेव्हा राहतो, त्याच्यानंतर आमचं जे आयुष्य असतं रोजचं, ते रोजचं आयुष्य जरी तुम्ही बघितलं की इतक्या वाजता उठणं, इतक्या गोष्टी इतक्या वाजता करणंच रोजचं, जर तुम्ही एखाद्या सैनिकाचं जर नॉर्मल कारकीर्द बघितली किंवा नॉर्मल त्याचं वर्किंग जरी बघितलं, तरी ते भरपूर प्रेशर ओरिएंटेड असतं, भरपूर प्रेशर असतं तुमच्यावरती की तुम्ही, कारण कसं आहे की वी डील विथ लाईव्स, जिवंत माणसाशी आम्ही डील करतो ना. इतकुशी चूक आणि कोणाचा जीव जाऊ शकतो, कोणाचे प्राण गमावू शकतो. तर आम्ही प्राणाशी खेळतो, जीवाशी खेळतो, आम्ही मृत्यू आणि जगणं ह्याच्याशी खेळतो आम्ही. त्याच्यामुळे आमचं जे आयुष्य असतं ते भरपूर खडतर म्हणा किंवा भरपूर ह्याच्यामध्ये असतं. त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही कसं एक एंटरटेनमेंट म्हणून आम्ही काय करतो, तर आम्ही त्यामध्ये फक्त दारूच का? ऐका ना, आम्ही पार्टी करतो. तुम्ही कुठल्याही ऑफिसरला बघाल, तो दारू प्यायल्यानंतर दारुड्यासारखा वागत कधीच नाही. आमचा स्वतःवरती भरपूर मेंटल कंट्रोल, प्रचंड कंट्रोल असतो. आणि ती दारू देखील आम्ही इतके जास्ती पित नाही की आम्ही चक्कर येऊन पडून जाऊ. म्हणजे आम्ही योग्य प्रमाणात, जे लोक दारू पितात ते लोक योग्य प्रमाणात घेतात. आणि कंपल्सरी नाही आहे की प्रत्येक अधिकारी किंवा प्रत्येक सैनिक दारू पितोच. माझे वडील नाही प्यायचे, माझ्या वडिलांनी दारू सोडली होती. हां, सुरुवातीला जसं नया जोश, गरम जोश आणि गरम खून वगैरे जसं म्हणतो ना, तसं नॅचरली असतात. पण मग नंतर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम पुष्कळ लोक नाही पित. पुष्कळ लोक नॉनव्हेज पण नाही खात सैन्यामध्ये. सैन्यात नॉनव्हेज खाणं कंपल्सरी नाही आहे आणि दारू पिणं हे कंपल्सरी पण नाही आहे. कंपल्सरी पण सैन्यामध्ये एक असं आहे की आपल्या प्रहार पिक्चरमध्ये पण दाखवलं आहे की ट्रेनिंग देत असताना जंगलात तुम्ही फसल्या आणि काही मिळालं नाही, तुम्हाला सापही खावा लागला. म्हणजे जो साप खाऊ शकला तर कुठलाही जानवर तुम्ही खाऊ शकता. बरोबर आहे. हे कमांडोला ट्रेनिंग दिलं जातं. हो, बिलकुल. कारण कमांडोजचं जे काही काम असतं, जे काही मिशन असतात, जसं पॅरास्पेशल फोर्सेस कमांडोज जे असतात आपले, पॅरास्पेशल फोर्सेस प्लस आपले घातक कमांडोज, या लोकांना शत्रूंच्या एरियामध्ये पाठवलं जातं. आता शत्रूंच्या एरियामध्ये पाठवल्यानंतर तिथे काय मिळेल काय नाही, तिथे किती दिवस तुम्हाला राहावं लागेल आहे, तिथे तुम्हाला वापस येईपर्यंत तुमचं राशन तुम्हाला पुरणार आहे का? राशन जर संपलं तुमचं तर तुम्ही कसे जिवंत राहणार, कसं सर्वायवल? सो सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जसं आम्ही सैन्यात म्हणतो. तर तिथे तुम्ही एकतर फिजिकली आणि मेंटली तुम्ही फिट राहायला हवं. दुसरी गोष्ट, जे तुम्हाला जंगलात मिळेल ते तुम्ही खायचं. जंगल सर्वायवल याला म्हणतात. म्हणजे म्हणतात ना की जर भूक लागली, म्हणजे ते आता मी रिलेट मुलांशी करते की मुलं इतके नखरे करतात, मला हे नको ते नको, पण आता
सैनिकांना कनेक्ट करून मी म्हणते की जेव्हा भूक लागली तर म्हणतात ना, माणूस मातीसुद्धा खाईल. करेक्ट. आणि पोरं इतके बिलकुल नखरे करेक्ट करतात. करेक्ट करेक्ट. नाही, पोरांचं असं आहे ना की पोरांना, आजकालच्या पोरांना फिजिकल ॲक्टिव्हिटी होतच नाही. हां, फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये असा कुठला गेम आहे की पोरांनी खेळायला? कारण प्रहारमध्ये चेसबद्दल नाना पाटेकरांचं एक डायलॉग आहे की हो चेस खेलो हो उसे बुद्धी हां, शार्प होती. ब्रेन शार्प ब्रेन होतं, शार्प ब्रेन होतं. शार्प होतं. पण सैन्यामध्ये जे गेम खेळले जातात, सैन्यामध्ये मैदानी खेळ खेळले जातात. म्हणजे जे जे आपण ज्याला म्हणू ना मर्दानी गेम असतात ते फुटबॉल, हँडबॉल, व्हॉलीबॉल, मग हॉर्स रायडिंग, शूटिंग, बॉक्सिंग, रेसलिंग, हे सगळे खेळ खेळले जातात. ज्याला बळ लागेल. ज्याला बळ लागतं आणि ज्याच्यामध्ये माणूस थकतो. आजकालची मुलं थकत नाहीत, त्याच्यामुळे भूक नाही लागत. म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी असायलाच पाहिजे. भलेही तुम्ही एका प्रश्नच तासाची द्या, बिलकुल पण ती नाही. असायलाच पाहिजे. तुम्ही जितकं मुलांना खेळामध्ये एंगेज करू शकाल ना, तितकं करा. कारण आता काय झालं की नुसते शाळा, क्लासेस, नाही, कोचिंग मी तुम्हाला क्लासेस, एक उदाहरण सांगते. एक गेम खेळतात ना मुलं, डमशॅड्स नावाचं. हां, जी डमशराज, हां, ॲक्टिंग ॲक्टिंग करून दाखवणं. तर तसं एक इंग्लिशची वॉकॅब्लरी इन्क्रीज करण्यासाठी मी मुलांचा एक गेम खेळवते की मुलांना एक शब्द सांगते कानात, तर त्याचे सिनोनिम्सवरती त्याला ॲक्टिंग करायचं असतं आणि मग तो शब्द ओळखायचा तुम्ही, कोणता शब्द आहे तो. तर असा एक गेम असतो. तर असा गेम मी मुलांना खेळवला आणि मी त्या मुलाला कानात सांगितलं गेम हा शब्द. त्यांनी काय करावं? पटकन मुलांनी ओळखलं गेम. कारण आजकाल मुलांना व्हिडिओ गेम खेळायची सवय आहे. आजकाल व्हिडिओ गेम खूप प्रचलित आहे बाबा, खूप जास्त. आजकाल मुलांना फक्त व्हिडिओ गेम खेळता येतो. त्यांना मैदानावर जा आणि फुटबॉल खेळा किंवा मैदानावर जा हँडबॉल खेळा तुम्ही किंवा हॉकी खेळ म्हटलं ना तर त्यांना नाही खेळता येणार. का नाही खेळता येणार? कारण इथे फुटबॉल, हॉकी, हँडबॉल हे जेव्हा टीम गेम्स तुम्ही खेळता ना, तेव्हा तुम्हाला कळतं आयुष्याची झुंज कशी असते. जेव्हा तुम्ही त्या बॉलच्या मागे धावता, तुम्हाला गोल करायचा असतो, तेव्हा तुम्हाला कळतं की आयुष्यामध्ये आपण असंच धावत असतो एका उद्देशाच्या मागे. दुसऱ्यांना आपण डावलतो, दुसऱ्यांना आपण बाजूला कर, तू बाजूला हो, तू बाजूला हो. तो कसा दुसऱ्यांच्या पायातून तो बॉलला कसा वाचवता येईल, कसं झिगझॅग करून त्या बॉलला तुला नेता येईल आणि कसं त्या गोलमध्ये तुला हिट करता येईल, तुझ्या आयुष्याचं उद्देश तुला कसं काबीज करता येईल, हे मुलांना ह्या गेम्स शिकवतं. पण आपण हे गेम्स खेळायला लावत नाही मुलांना. मुलं थकत नाही. गेम व्हावे की ज्याच्यात आणि म्हणून आवडीनिवडी जन्माला येतात. क्षमता, हां, म्हणून आवडीनिवडी जन्माला येतात. म्हणून फास्ट फूड कल्चरकडे मुलं वळतात. कारण भूक लागत नाही. भूक लागलं की जे असेल घरी ते मिळतं. तुम्हाला माहिती असेल हो, तुम्ही पण हे करत असाल, लोणचं पोळी खातो आपण, तूप साखर पोळी आपण खायचो लहानपणी. बटर आणि चीज हा प्रकार माहितीच नव्हता. अजिबातच नाही. आता मुलांना आहे. लोणी आणि साय हे माहिती आहे, हां, लोणी पण हे नाही माहिती मुलांना. म्हणजे बर्गर, पिझ्झा, सँडविच याच्याशिवाय खाणं माहिती नाही मुलांना. आणि त्याच्यामुळे मग मुलांना शरीरामध्ये न्यूट्रियंट्स कुठून मिळतील हा विचार नाही करत पालक. म्हणजे फ्रीजमध्ये आणून ठेवायचं, तर ब्रेड आणायचं, बटर आणायचं, अंडी आणायची, एखादं ऑमलेट करून दिलं आणि ब्रेड दिली तर मुलांचं हे होतं. मुलांना काही पौष्टिक द्यावं, ज्यांनी प्रोटीन्स वाढतील मुलांच्या शरीरातले. मुलांनी हिरव्या पालेभाज्या खाव्या, म्हणून आपण पालकची भाजी करावी, मेथीची भाजी करावी, हे नाहीच घरांमध्ये आजकाल. म्हणजे माझ्या प्रहारच्या शिबिरांमध्ये जेव्हा निवासी शिबिरं घेतो, मुलांची इतकी आवडीनिवडी, मी हे भाजी नाही खात, मला हे नाही आवडत, मग मी फुलगोबी नाही खात, मग मी वांगं नाही खात. पण मग प्रत्येक भाजीमध्ये काही ना काही गुण असतात, सत्व असतात, जे तुम्हाला आवश्यक आहेत, हे माहितीच नाही मुलांना. आणि जेव्हा प्रहारच्या कॅम्पमध्ये मुलं येतात आणि जेव्हा आम्ही त्यांना थकवतो इतकं की दडदडून भूक लागते आणि मग जे तुम्ही वाढाल मग ते सगळं तुम्ही खाता. मग तिथे टेस्ट नको असते, काही नाही, बस पोट भरायचं आहे. नाही, पण आमच्या शिबिरांचं जेवण खूप टेस्टी असतं. बरं, सांगितलं. प्रहार मूवीमध्ये शेवटचा सीन दाखवलेला आहे, ती कल्पना कोणाची होती आणि त्या सीन मागचं उद्देश काय? ती कल्पना नानामामाचीच होती. त्या सीन
मागचा उद्देश ह्याच्या पहिले मी तुम्हाला सांगेन की ज्या दिवशी प्रहार सिनेमा हा रिलीज झाला होता त्या दिवशी मुंबईच्या लोकसत्तेने एक अग्रलेख लिहिला होता आणि त्या अग्रलेखाचं जे हेडिंग होतं ते असं होतं की मेजर नाना पाटेकर प्रहारच्या शेवटच्या सीनसाठी तुला सलाम. आता हा सीन नेमकी काय होता थोडीशी पार्श्वभूमी सांगेन आहे. त्याच्यासाठी आवश्यक आहे की नाना पाटेकर हा प्रहार सिनेमामध्ये कमांडो इन्स्ट्रक्टर असतो. कमांडो ट्रेनिंग देतो आणि एका कमांडो मिशनमध्ये एक कमांडो ह्याचे पाय जातात त्याच्यामुळे त्याला मेडिकली बोर्डेड आउट करतात. त्याच्या लग्नाला नाना पाटेकर हा मुंबईला येतो आणि लग्नाला येतो आणि बघतो की त्याचं अंत्ययात्रा निघते. आश्चर्य वाटतं. नंतर त्याला कळतं की 4 गुंडे इथे येऊन हफ्ता मागतात आणि त्रास देतात लोकांना, पण त्याच्या विरोधामध्ये कोणाची हिंमत नसते उभं राहून पोलिसांमध्ये तक्रार करायची किंवा काही कंप्लेंट करायची किंवा लढायची. त्या तिथल्या लोकॅलिटीमधले जवळजवळ 60-70 लोक, हिंमत नसते. तर प्रत्येक सीनद्वारे नाना पाटेकरांनी ह्या सिनेमात असं दाखवलं आहे की समाज हा किती म्हणजे डरपोक झालेला आहे, बुजदिल ज्याला आपण म्हणतो हा झालेला आहे की आपण आपल्यामध्ये हिंमत पण नाही आहे की 4 गुंडांचा सामना 60-70 लोक कशी नाही करू शकत. ही कल्पनाच एका सैनिकाच्या मानसिकतेला शिवत नाही की हे कसं शक्य आहे. जेव्हा आम्हाला शिकवलं जातं की एका सैनिकामध्ये 100 सैनिकांचं बळ असतं आणि मग पिक्चर हळूहळू प्रोग्रेस होतो. प्रत्येक सीनमधून काही ना काही निरोप. शेवटच्या सीनला नाना पाटेकर म्हणजे त्या सिनेमामध्ये मेजर विजय चौहान हा त्या 4 गुंडांना जीवानिशी मारतो आणि मग ॲक्च्युली जे त्याच्यानंतर पोलीस पकडतात त्यांना कोर्ट केस होते. कोर्टामध्ये जे नाना पाटेकर जे म्हणतो ते खूप आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने ऐकावं, प्रत्येक युवकांनी ऐकावं, प्रत्येक मुलांनी ऐकावं. कोर्टामध्ये नाना पाटेकर म्हणतो की मी एक सैनिक आहे. एका सैनिकाला माहिती असतं की मला देशाची सीमाची रक्षा करायची असते. इनफॅक्ट हिंदीमध्ये तो डायलॉग आहे कि मैं एक सैनिक हूँ. हम सैनिकों को पता होता है कि हमें देश की रक्षा देश के दुश्मनों से करनी है. हम जब सीमा के ऊपर खड़े रहते हैं तब हमें पता होता है कि देश के उस पार का मेरा देश का दुश्मन है और देश के इस पार के मेरे देश के अपने देशवासी हैं. लेकिन आज मेरे देश की ऐसी नौबत आ गई है कि देश के उस पार के दुश्मन देश के इस पार आ गया है और मेरे देश को दीमक की तरह खोखला बना रहा है. आतंकवाद, असामाजिक तत्व, बलात्कार, छेड़खानी, स्वार्थी प्रवृत्ति, यह सगळ्या गोष्टी इस देश को दीमक की तरह खोखला कर रहा है. अगर देश की सीमा के उस पार के दुश्मन से लड़ने की जिम्मेदारी हम सैनिकों की है तो देश के सीमा के इस पार आए हुए इस दुश्मन से लड़ने की जिम्मेदारी किसकी है. आणि माझे जे शिबिरं अटेंड करतात ना लहान मुलं, त्या मुलांना मी जेव्हा पूर्ण पिक्चर समजवते आणि शेवटी हा प्रश्न विचारते तेव्हा मुलं एकदम कोरसमध्ये ओरडतात, हमारी जिम्मेदारी. खूप छान वाटतं. हां, बरोबर. खूप छान वाटतं. तर ही आपली जबाबदारी आहे. आणि मग पुढे नाना पाटेकर म्हणतो कि हर नागरिक को मेरे देश के 1 साल देश के लिए देना होगा, देना पड़ेगा. आणि मग आणखीन एक वाक्य आहे, मुफ्त में मिली आज़ादी को हम बहुत सस्ता समझते हैं. आणि इतकं सुंदर वाक्य आहे. या वाक्यावरती मला असं वाटतं प्रेक्षकांनी खूप गहन विचार करावा की खरंच अशी गोष्ट आहे. मुफ्त में मिली आज़ादी को हम बहुत सस्ता समझते हैं. मग त्याच्यानंतर नॅचरली कोर्ट म्हणतं की जे काही समाजाचे जे काही वाईट गोष्टी आहेत त्याच्यामुळे नाना पाटेकरच्या मानसिकतेवरती थोडासा प्रभाव पडलेला आहे आणि कदाचित त्यांचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे तेच विचारणार होते की मानसिक संतुलन असं का दाखवलं त्यांनी. मग कारण दॅट इज द लीस्ट पनिशमेंट यू कॅन गिव्ह टू अ सोल्जर. हां, कारण त्यांनी खून केलेला आहे, म्हणजे त्यांनी जीवानिशी मारलेला आहे. ही वाईट गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे. पण त्याला सोडून देणं ह्या केसमधून हे बरोबर नाही.
आणि शेवटी पूर्ण निर्वस्त्र मुलं दाखवलेली आहेत की करेक्ट. धावताना. तर त्यांना त्याच्यामागचं- मिलिटरी हॉस्पिटलच्या सायकॅट्रिक वॉर्डमध्ये पाठवतात नाना पाटेकरांना. नाना पाटेकर म्हणतो की मला माहिती आहे मी वेडा नाही आहे, पण तरी पनिशमेंट ही दिलेली आहे तर ती आपण पूर्ण करणार. त्या सायकॅट्रिक वॉर्डमध्ये बसले असताना खिडकीमध्ये हा शेवटचा सीन आहे प्रहार सिनेमाचा, की नाना मामाचा हे दृष्टांत आहे, विजन, त्याचं स्वप्न. आता आणखीन ह्याच्यापेक्षा नेगेटिव्ह गोष्ट काय होऊ शकते की एका सुदृढ सैनिकाला तुम्ही पागल ठरवता आणि त्याला सायकॅट्रिक वॉर्डमध्ये पाठवता, पण तरी इतक्या नकारात्मक परिस्थितीमध्ये पण एक सैनिक किती सकारात्मक विचार करू शकतो हा जो सीन आहे हे ते दाखवतं. आणि मी जे पहिले म्हटलं होतं ना, माझ्यासमोर तुम्ही कितीही नेगेटिव्ह सिच्युएशन आणा, मी पॉझिटिव्ह त्याच्यावर विचार करून आय लुक अहेड इन लाईफ. त्या खिडकीजवळ बसून असा दृष्ट तो बघतो की मी इथून बाहेर निघाल्यानंतर काय करीन. तर तो जो सीन आहे शेवटचा की हजारो लाखो लहान लहान मुलं जे निर्वस्त्र आहेत, त्यांच्या अंगावरती काही वस्त्र नाहीये. शबाजाचं कुठलंच दडपण त्यांच्यावर नाही आहे. दडपण नाही आहे, अशी मुलं धावून राहिली आणि नाना पाटेकर त्यांच्यामध्ये त्याच्या कमांडोच्या युनिफॉर्ममध्ये नाना पाटेकर धावून राहिला आहे आणि त्यांना जोश देतोय आणि म्हणतोय कम ऑन कमांडोज, यू आर माय टुमॉरो. लहान मुलं म्हणजे देशाची भावी पिढी. तर ते जे स्वप्न आहे, तो जो दृष्टांत आहे तो असा आहे की नाना पाटेकर हा विचार करतो इथून बाहेर निघाल्यानंतर मी माझ्या देशाच्या नवीन पिढीला म्हणजे लहान मुलांना मी ट्रेनिंग देईन, मी त्यांना तयार करीन. आणि कशी लहान मुलं म्हणजे ती मुलं नग्न दाखवलीत, निर्वस्त्र दाखवलीत. तर का की सामाजिक बुराइयों से निर्वस्त्र ऐसी मेरी देश की भावी पिढी. लहान मुलं ही समाजाचे जे काही वाईट गोष्टी असतात त्यांच्यावरती तेवढा प्रभाव नसतो इतक्या लहानपणी, म्हणून ते सिम्बॉलिक लहान मुलं. आणि लहानपणापासूनच ते ट्रेनिंग आणि ती लहानपणापासून ते ट्रेनिंग देणं, देशभक्ती जेणेकरून त्यांची मानसिकता तशी घडणं की मी तुम्हाला ट्रेनिंग देईन आहे, तुमची जी मानसिकता आहे त्याला प्रखर करीन आहे, तुम्हाला योग्य मार्गावर आणीन आहे. आणि अशा ह्या नवीन माझ्या देशाच्या भावी पिढीला मी सक्षम बनवीन आहे, असं स्वप्न तो बघतो. जिथे प्रहार सिनेमा इथे संपतो नाही म्हणणार मी. प्रहार सिनेमानी हा एक आपल्या सगळ्यांच्या समोर एक संदेश दिलेला आहे प्रश्न उभा केला आहे की काय आपण तयार आहोत आपल्या मुलांना सैनिकी प्रशिक्षण द्यायला. मी सैन्यात भरती व्हावं असं नाही म्हणते, सैनिकी प्रशिक्षण देण्याला काय आपण तयार आहोत आपल्या देशाच्या भावी पिढीला इतकं सक्षम करण्यामध्ये. काय आपण तयार आहोत आपल्या भावी पिढीला निर्भय करण्यासाठी. तर एक आपल्या सगळ्यांच्या समोर एक संधी आहे ही. आणि इथून माझी प्रहार समाज जागृती संस्था यांनी जन्म घेतला होता. आणि तसं मुलांना घडवतं. हो, घडवतो आम्ही, काम घडवतो. सुरू आहे. बरोबर अगदी अगदी बरोबर. अगदी. मी प्रेक्षकांना सांगेल की ज्यांनीही प्रहार हा पिक्चर बघितला नसेल त्यांनी नक्की बघा. यूट्यूबवर सहज तुम्हाला मिळेल आणि खरंच तो पिक्चर बघायला पाहिजे. अप्रतिम डायरेक्शन आणि त्याच्यात जे सोल्जर्सला घडवतं आणि जितकं ते म्हणतात की गिव अप, पण तरीही त्यांना असे नेव्हर से डाय ॲटिट्यूड एका सैनिकाचं. एकदम. तर नक्की बघा. आणि टायमिंगचं, वेळेचं महत्त्व आजच्या पिढीला कसं समजवाल तुम्ही? कारण सैन्यात भरती होणं, डिसिप्लिन आणि ह्या सगळ्या गोष्टीबरोबर वेळ ही खूप महत्त्वाची असते. आणि युद्ध करत असताना डिसिजन मेकिंग तर आपलं झालंच की काय ती सिच्युएशन आणि त्याला हँडल करणं, पण त्या वेळेला, कारण सैन्यात तर खूप दूरची गोष्ट झाली हो, पण आज क्लास म्हणा, कुठे जायचं म्हणा किंवा वेळेत अभ्यास करणं म्हणा, या सगळ्या गोष्टी आहेत. तर वेळेचं महत्त्व कसं समजावून सांगाल मुलांना? एक हिंदीची छोटी कविता आहे, त्या कवितेमध्ये सगळंच समजून जाल तुम्ही. बरं. ती कविता म्हणून दाखवते. हर सांस का पहरेदार है वक्त, हर जीवन की रफ्तार है वक्त, वक्त का पहिया ऐसे चलता जुगनू जैसे जलता बुझता,
उस जुगनू को पकड़ जो पाए वक्त उसी के संग हो जाए. क्या बात आहे. खरंच छान. त्याच्यामुळे वेळ ही गेलेली परत येत नाही हे सगळ्यांनी आपण समजायला हवं. त्याच्यामुळे त्या वेळेला तुम्ही ते काम करणं हे किती आवश्यक आहे हे ती वेळ गेल्यानंतर आपल्याला कळतं. पुष्कळ मुलांना असं वाटत असेल ना की मी जर 10वीमध्ये थोडं आणखीन अभ्यास केला असता तर कदाचित मला चांगले टक्के मिळाले असते. पण ती वेळ पण ती निघून वेळ गेली. गेली. ती वेळ गेली. त्याच्यामुळे वेळेचं महत्त्व हे समजणं फार आवश्यक आहे आजच्या पिढीला. खूप आवश्यक आहे. बरोबर. आणि पेरेंट्सला काय सांगाल? पेरेंट्सना तुमच्या मुलांना शिवाजी बनवा आणि शिवाजी यांनी तुमच्याच घरी जन्मावा हा ध्यास ठेवा आणि तुमच्या मुलांना तुम्ही योग्य रीतीने घडवा, त्यांना बनवा, त्यांना संस्कार द्या आणि माझ्या देशाला, माझ्या भारत देशाला विश्वगुरू ही मुलं बनवतील आहेत ह्याच्यासाठी तयार करा. जय हिंद. खूप खूप धन्यवाद शिवाली मॅम, तुम्ही आल्या आणि अर्थात सॅल्यूट तुम्हाला. आणि एक मराठी मुलगी पुढे गेली आहे, पुढे जाते आहे, त्याचा अभिमान खरंच आहेच मलाही स्वतःला. मी बाळगायलाच पाहिजे ते अभिमान. खरंच मनापासनं धन्यवाद की तुम्ही आल्यात आणि तुमचा एवढ्या बिझी शेड्यूलमधनं तुम्ही आम्हाला वेळ दिला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.